पश्चिम महाराष्ट्रातले नेते जर पाहिले तर ते स्वतःचा विकास तर करतच असतात, पण त्याचबरोबर प्रदेशाच्या विकासाकडेही लक्ष देतात. कोकणात ते दुर्दैवाने फक्त स्वतःचाच विकास अजूनही बघत असतात, प्रदेशाचा किंवा परिसराचा विकास पाहत नसतात. अगदी शिवसेनेकडे 30-35 वर्ष कोकणात पकड असूनही शिवसेनेने हा विचार कधीच केला नाही. किंवा मला तर अशी शंका येते की कोकणी मनुष्य आहे तसा राहावा, यातच त्यांचे इथं संबंध दडलेले आहेत. राणेंचं उगीच फार मोठं कोकणचे भाग्यविधाते वगैरे केलं तर राणे हे 4 तालुक्यांचे नेते राहिलेले आहेत कायम सिंधुदुर्ग जिल्ह्यात. हे खरं आहे का की हे सगळे प्रकल्प जे आहेत ते जाणीवपूर्वक विनाशकारी आहेत आणि त्याला विरोध केलाच पाहिजे, का केवळ बागुलबुवा उभा करून राजकीय याच्यातून याला विरोध होत असतो? आज सामंतांकडे जी माणसं आहेत ती जुन्या राष्ट्रवादी किंवा जुन्या शिवसेनेतली आहेत. शिंदे सेनेची म्हणून माणसं सामंतांबरोबर नाहीत. किंवा कोकणात शिंदे सेना म्हणून काही अस्तित्वातच. केसरकरांचं त्या बाजूला तो एका कोपऱ्यामध्ये ते पडल्यासारखेच आहेत. तिथे भाजप फार ताकदवान आहे, ते स्थानिक जे लोक आहेत ते ताकदवान आहेत. राजकारणामध्ये जी जुळवून घेण्याची क्षमता लागते, थोडं 2 पावलं प्रसंगी मागे येण्याची एक तयारी लागते, ती भास्कररावांच्या बाबतीत फार कमी दिसते. म्हणजे भास्कररावांच्या बाबतीत तुम्ही म्हणाल तर भास्कररावांचं जिल्ह्यातल्या एकाही पक्षाच्या एकाही नेत्याशी फार काळ जमत नाही. कोकणामधलं जे जातवास्तव आहे कुणब्यांचं ते सांगा, आणि जरांगे इम्पॅक्ट विधानसभेला तरी आहे का नाहीच? कोकणामध्ये आडनावानं तुम्ही मुस्लिम माणूस ओळखूच शकणार नाही, कारण कोकणातल्या मुस्लिम लोकांची कुटुंबांची आडनावं आजही पाटणकर, नाईक, मोडक, केळकर अशी आहेत. त्यामुळे ते ओळखताच येत नाही की आडनावावर नाही. मराठा समाजाला कुणबी समाजाला आपल्याबरोबर घेणं हेच कमीपणाचं वाटतं कोकणामध्ये. म्हणजे कुणबी समाज त्यांच्याकडला घरगडी असतो, त्यांच्या शेतीवरचा मजूर असतो, त्यांच्याकडली इतर कामं करणार असतो, पण ते त्याला पंक्तीला बरोबर घेतील आजही अशी परिस्थिती अनेक ठिकाणी नसते. आणि त्यामुळे हा जो तालेवार मराठा समाज आहे तथाकथित, त्याला कुणबी मराठा हे नाव लावणीमध्ये सुद्धा झुरळ झटकल्यासारखे ते प्रतिक्रिया असतात की हे लोक आमच्या मांडीला मांडून कसे बसतात आणि आम्ही यांचं नाव आमच्या याच्यापुढे जातीपुढे यांची जात लावून घ्यायची, चिकटवून घ्यायची, हे त्यांना पचनी पडणारी गोष्ट नाही आजच्या पिढीला सुद्धा. नमस्कार. बोलबेडूच्या जिल्ह्याचं राजकारण या मालिकेमध्ये परत एकदा आपलं स्वागत. या मालिकेमध्ये आपण महाराष्ट्रामधल्या जवळपास प्रत्येक जिल्ह्यामधली जी राजकीय स्थित्यंतर आहेत किंवा जे महत्त्वाचे सामाजिक सांस्कृतिक विषय आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करत असतो. आज आपण रत्नागिरी जिल्ह्याबद्दल बोलणार आहोत आणि त्याकरता ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत सर आपल्यासोबत असणार आहेत. सर, स्वागत तुमचं. सर दीर्घकाळ दोन्ही म्हणजे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया याच्यामध्ये दीर्घकाळ सरांनी पत्रकारिता केलेली आहे. खरं म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी पुणे वार्ता हे जे शहरी चॅनल म्हणून आपण एक प्रकारे सिटी चॅनल त्याचे सर पायनियर आहेत आणि सगळ्या कोकणातल्या सगळ्या प्रश्नावरती म्हणजे कोकण म्हटल्यानंतर आपल्याला जे जे वाटतं अगदी कोकण रेल्वे असेल किंवा कोकणमधले पर्यावरण प्रकल्प असतील, पर्यावरणाच्या मुळावरती येणारे काही प्रकल्प असतील वादग्रस्त, अशा सगळ्यावरती आणि राजकारण यावरती सरांनी दीर्घ लिहिलेलं आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की काय म्हणजे कोकणचा सगळा जो इतिहास आहे, सांस्कृतिक इतिहास, राजकीय इतिहास, तो काय आहे, त्यातल्या महत्त्वाच्या ज्या व्यक्ती आहेत, महत्त्वाचे जे प्रसंग आहेत आणि आता ज्या वळणावरती आता कोकण येऊन ठेपलेलं आहे सगळ्या दृष्टीने, हे सगळे वेगवेगळे प्रसंग पैलू ह्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. सर, कोकणाचं वर्णन खूप तिथल्या निसर्गाचं आणि कोकणी माणसाचं आलेलं पण आहे. एकीकडं निसर्गाने मुक्त उधळण केलेला हा सगळा भाग, एका बाजूला समुद्र, एका बाजूला सह्याद्रीच्या रांगा आणि भाताचं कोठार, नारळी पोफळीच्या बागा, कोकण म्हटलं की आंबा, काजू, हे सगळं आहे पर्यटन. आणि कोकणी माणूस तर त्याचे असं वर्णन केलं जातं की मुंबईच्या मनी ऑर्डरवरती जगणारा म्हणजे एकेकाळी असा तो कोकणी माणूस, किंवा कज्जेदाला हे करणारा म्हणजे कोर्टामध्ये, असं पण एक होतं. पण माडगुळकरांनी एका ह्याच्यामध्ये जसं लिहिलेलं आहे त्यांचं जे गीत आहे प्रसिद्ध गोमूचं, त्याच्यामध्ये साधा भोळा आणि त्याने अशी उपमा दिली आहे की शहाळकच असतं मुलायम, असा तो त्यांच्या भरली असा तो माणूस आहे. असं तर सुरुवातीला मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की ही सगळी जी भूमी आहे कोकणची आणि त्याच्यामध्ये जर आपण सुरुवातीला, कारण आपलं मुख्य फोकस राजकीय आहे, तर नाथपै असतील किंवा मधुदंडवते वगैरे असतील, म्हणजे जरी 81 नंतर जिल्हा हे झाला आणि पुन्हा राजापूर लोकसभा मतदारसंघ होता हे बरोबर आहे,
पण मुळात मला ही उत्सुकता आहे की सुरुवातीपासूनच हा समाजवाद्यांचा बालेकिल्ला होता का कसा, म्हणजे तो कसा बनला? कोकणाचे म्हणजे आपण कोकण म्हटल्यावर महसूल विभाग म्हटलं तर 5 जिल्हे त्याच्यामध्ये येतात, पण त्यातही तळकोकण किंवा कोकणी माणूस ज्याला आपलं कोकण म्हणतो ते मुख्यत्वे आता ते रत्नागिरी सिंधुदुर्ग हे 2 जिल्हे येतात. तुम्ही म्हटलं तसं एक काळ होता की ज्या काळात काँग्रेस आणि समाजवादी पक्ष किंवा नंतरच्या काळात जनता दलसुद्धा काही काळ हे कोकणामध्ये किंवा 2 जिल्ह्यांमध्ये चांगल्या तऱ्हेने त्यांचं बस्तान बसलं होतं किंवा जास्त त्यांची ताकद होती. आणि त्यामुळे दंडवतेंचा काळ 91 नंतर हे झालं, त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, सुधीर सावंत तिकडून निवडून आले त्यानंतर. त्यामुळे तेव्हानंतर समाजवादी पक्षाच्या एकूणच चळवळीला किंवा राजकीय अस्तित्वाला सुद्धा ओहोटी लागली. त्यामुळे गेली जवळजवळ 35 वर्ष आपण पाहिलं तर समाजवादी चळवळी सतत उतरणीलाच लागली आणि आता ती फारच कमी प्रमाणात अस्तित्वात, काही ठिकाणी त्यांची पॉकेट्स म्हणावी अशा आहेत, पण राजकीय पातळीवर त्यांचं फार अस्तित्व नाही. सामाजिक उपक्रम किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये मात्र आजही समाजवादी विचाराची लोक आणि त्या तऱ्हेच्या संस्था आपल्याला कोकणामध्ये दिसतात आणि उत्तम प्रकारे काम करताना ते दिसतात. दुसरा जो भाग आहे की काँग्रेस पक्ष हा जे राष्ट्रीय पातळीवर तेच राज्य पातळीवर तेच कोकणात होत गेलं की 91 साली शेवटचे काँग्रेसचे खासदार हे गोविंदराव निकम हे रत्नागिरी जिल्ह्यातनं आणि त्याच्यातनं निवडून आले होते. ते चांगल्या प्रकारे निवडून आले आणि त्यांनी चांगल्या प्रकारे कामही केलं. पण त्यानंतर खासदारकीच्या पातळीवर काँग्रेस उतरणं लागला आणि राज्य पातळीवर सुद्धा कोकणामध्ये काँग्रेसचं अस्तित्व हे उतरणी लागले असतं. अलीकडल्या काळामध्ये पुन्हा 99 नंतर राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा आली तेव्हा पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून काही निवडणुकांमध्ये विधानसभाच्या या 2 पक्षांचं अस्तित्व आपल्याला वाढलेलं दिसायला लागलेलं आहे. पण ते चढउतार त्याच्यामध्ये जास्त आहेत. आणि 90च्या नंतर म्हणजे 90ची विधानसभा निवडणूक झाली त्यानंतर शिवसेनेने जी त्या ठिकाणी मुसंडी मारली ते 2005 साली राणे काँग्रेसमध्ये गेल्यानंतरची जी निवडणूक 2000 त्यामध्ये त्यांना सेटबॅक बसला. पण त्यानंतर पुन्हा आताच्या भाषेत बोलत उद्धव ठाकरे प्रणित शिवसेना ही शिवसेना पुन्हा एक पुनरागमन करताना दिसते कोकणामध्ये आणि या 2 जिल्ह्यांमध्ये. पण अर्थात भाजपही आता गेल्या विषयाच्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयामुळे जास्त त्या बाबतीमध्ये महत्त्वाकांक्षी झालेली आहे. गेली 25 वर्ष भाजपचं अस्तित्व खूप कमी होतं. ते भाजप आता पुन्हा कोकणामध्ये पुनरागमन करताना आपल्याला दिसते आहे. आपण जर पाहिलं तर 91, 90, 95 या 2 निवडणुकांमध्ये भाजपचे आमदार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होते. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फक्त नितेश राणेंच्या रूपाने एक आमदार आहे, नाही त्या 2 जिल्ह्यांमध्ये म्हणून भाजपचा एकही आमदार नाही. भाजपचा आता कमबॅक या निवडणुकांच्या निमित्ताने येताना दिसतं की म्हणून तो त्यांचा पुढला सगळा अजेंडाही दिसतो. बरोबर. पण सर आपण रत्नागिरी बरोबर तुमचं रत्नागिरीच्या भागामध्ये जे सुरुवातीला होतं ते समाजवादी आणि काँग्रेस, नंतर मग भाजप शिवसेना तळकोकण किंवा इकडे होतं. पण सुरुवातीला कशा प्रकारचं राजकारण होतं, कोणते महत्त्वाचे विषय होते का पहिल्यापासून हेच विषय राहिले कोकणच्या जिव्हाळ्याच्या माणसाच्या, म्हणजे तिथला पर्यावरण असेल तिथला विकास असेल तर त्या काळचं जुनं? दुर्दैवाने कोकणाला त्या तऱ्हेची विजन असलेले नेते मिळाले नाहीत. म्हणजे मला आठवतं त्यानुसार अगदी 67-68 साली PK सावंत नावाचे एक मंत्री होऊन गेले, कृषी मंत्री होते त्या ह्याच्यामध्ये राजकारण कार्यकाळामध्ये. ते वगळले. नंतर 80 साली सावंत अजून आरोग्यमंत्री होते ते सावंत, असे 2 सावंत जर वगळले तर कोकणाची म्हणून विजन असलेले नेते दुर्दैवाने कोकणाला मिळालेले नाही आहेत. आणि गेल्या 25-30 वर्षात किंवा जवळ 40 वर्षातली परिस्थिती अशी की स्थानिक पातळीवरचं राजकारण जास्त प्रभावी झालं आणि त्यामुळे समाजाचं प्रश्न, समाजाच्या विकासाच्या दृष्टीने काही त्यामध्ये काम करणं हे राजकीय नेतृत्व त्या तऱ्हेचं नाही. आणि त्यामुळे समाज जो आहे तिथला हा त्याच्या पद्धतीने रोजगाराच्या वाटा शोधत आपल्याला दिसतो. म्हणजे मग तुम्ही म्हटलं ते बरं काय सुरुवातीला तो मनी ऑर्डरवर जगणारा प्रदेश म्हणून वर्णन होतं, पण गेल्या जवळजवळ 2 दशकांमध्ये असतं की तिथला तरुण हा स्वतः धडपड करत चांगल्या वाटा शोधत, कोकणामध्ये अजूनही संधी खूपच कमी आहेत त्याला, पण तो पुणे मुंबईमध्ये चांगल्या तऱ्हे स्थिरस्थावर होतो आहे. आणि तो आता मनी ऑर्डरवरचा प्रदेश राहिला नाही तर ती मुलं किंवा ते तरुण मंडळी आपल्या गावाच्या आपल्या वाडीच्या विकासामध्ये हातभार लावत आहेत, आपल्या स्वतःच्या कौटुंबिक विकासामध्ये चांगल्या तऱ्हेने हातभार लावत आहेत. बरोबर. म्हणजे 90 साली किंवा 95 साली कोकणामध्ये रस्ते हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न होता की गावापर्यंत पोचायला साखव असायचे त्या काळामध्ये नद्यांवरती किंवा नाल्यांवरती. त्यामुळे पोचण्यापर्यंत सुद्धा प्रश्न होते की त्या समाजापर्यंत, त्या वर्गापर्यंत, त्या वाडीपर्यंत पोचायचं कसं. सुदैवाने 2000 सालनंतर ते चित्र बदलले. त्यामुळे त्यांचं महामार्गापर्यंत येणं झालं, महामार्गावरनं पुढले झालं आहे.
आणि कोकण रेल्वे हा या संबंध परिसरातला एक टर्निंग पॉईंट ठरला असं म्हटलं तर वावगं होणार नाही, की कोकणाच्या आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या प्रदेशामध्ये रेल्वेसारखं जेव्हा आधुनिक दळणवळणाचं साधन आलं तेव्हा कोकणाचं चित्र खूप झपाट्याने बदललं. म्हणजे कोकण रेल्वे जेव्हा बांधकाम चालू त्या काळात मी त्या भागामध्ये भरपूर फिरलो होतो आणि प्रत्यक्ष रेल्वे सुरू झाल्यानंतरही गेली 25-30 वर्ष बघतोच आहे. तर कोकण रेल्वेतनं प्रत्यक्ष रोजगार किती मिळाला याबद्दल जरी वाद असला तरी कोकण रेल्वेतनं उत्पन्न झालेला अप्रत्यक्ष रोजगाराचं प्रमाण खूप मोठं आहे. मी आज कोकणी मनुष्य हा केवळ पुण्या मुंबईत गेलेल्या माणसावर अवलंबून नाही आहे. विशेषतः ज्या ठिकाणी रेल्वे स्टेशन त्या भागामध्ये तुम्ही पाहाल तर जवळजवळ 100 150 रिक्षावाले आहेत आणि त्या रिक्षा आपोआप त्या वाडीपर्यंत पोहोचलेल्या आहेत. छोटे छोटे उद्योग सुरू झाले आहेत, व्यवसाय सुरू झाले आहेत, पण त्याचं प्रमाण इतकं कमी आहे की त्यावर भूक बघण्यासारखी नाही, की त्यावर कुटुंबाची उपजीविका चालेल वर्षभर अशी परिस्थिती नाही. पण नाहीतर सामाजिक पातळीवरती किंवा राजकीय पातळीवरती म्हणून काहीतरी उत्थान झालेलं आहे का, त्यातून काहीतरी विकासाच्या दृष्टीने संधी मिळाली, काही दिशा मिळाली असं दुर्दैवाने गेल्या 35-40 वर्षात झालेलं नाही कोकणामध्ये. आणि त्यामुळे कोकणाची त्या पातळीवरची जी पिछाडी ती अजूनही कायम राहिलेली आहे. मी पश्चिम महाराष्ट्रातले नेते जर पाहिले तर ते स्वतःचा विकास तर करतच असतात, पण त्यावर प्रदेशाच्या विकासाकडेही लक्ष देतात. कोकणात ते दुर्दैवाने फक्त स्वतःचाच विकास अजूनही बघत असतात, प्रदेशाचा किंवा परिसराचा विकास पाहत नसतात. अगदी शिवसेनेकडे 30-35 वर्ष कोकणात पकड असूनही शिवसेनेने हा विचार कधीच केला नाही, की म्हणून मला तर अशी शंका येते की कोकणी मनुष्य आहे तसा राहावा यातच त्यांचे इथे संबंध दडलेले आहेत आणि म्हणून ते तसंच बघतात. त्यामुळे कोकणामध्ये आजही मागण्या ज्या होतात त्या पाखाडी रस्ते, मंदिराचा जीर्णोद्धार अशा पातळीवरच्याच होतात. आमचा रोजगार, आम्हाला या ठिकाणी IT पार्क हवा, आम्हाला या ठिकाणी ऑटोमोबाईल इंडस्ट्री हवी, आम्हाला या ठिकाणी पर्यावरण स्नेही उद्योग हवे, त्यासाठी जो दबाव पाहिजे तो दबाव अजूनही त्या प्रमाणात निर्माण झालेला नाही. बरं, तर तुम्ही बरोबर सांग की कोकण रेल्वे एक प्रकारे लाईफलाईन किंवा टर्निंग पॉईंट ठरली आणि असं गमतीनं म्हटलं जातं की हा एकमेव पहिला प्रकल्प असा की ज्याला विरोध जो आहे तो झाला नाही. म्हणजे कारण कोकणामध्ये कुठलाही प्रकल्प आला की जे सगळं सुरू होतं विरोध. पण याच्यात काय म्हणावं लागेल, कारण एनरॉनपासून ते आता नाणारपर्यंत आपण बघतोय एकीकडं असं म्हटलं जातं की सगळे विनाशकारी प्रकल्पच मुद्दा मांडले जात आहेत की ज्याच्यामुळं कोकणचं जे सगळं वैशिष्ट्य आहे किंवा त्याची सगळी इकॉनॉमी ज्याच्यावरती अवलंबून आहे त्यालाच हे होऊ शकतं. म्हणजे आंबा असेल, काजू असेल किंवा मत्स्य व्यवसाय, का ती केवळ एक हाकाटी पिटलेली असते, तो विरोध जो आहे तो राजकीय असतो. तर मला हे म्हणजे विचारायचं की काय ह्याच्या पाठीमागचं राजकारण काय नेमकं, की कुठलाही प्रकल्प आला, जैतापूरचं आता कोणी नाव पण घेत नाही, नाणार आता सगळं शांत आहे, म्हणजे नाणार जाणार का नाणार होणार अशा सगळ्या हेडलाईन वगैरे ठीक आहेत, पण काय नाही. तर मला हे विचारायचं की काय आहे हे, म्हणजे हे जे दोन्ही सांगा की मुळामध्ये हे खरं आहे का की हे सगळे प्रकल्प जे आहेत ते जाणीवपूर्वक विनाशकारी आहेत आणि त्याला विरोध केलाच पाहिजे, का केवळ बागुलबुवा उभा करून राजकीय याच्यातून याला विरोध होत असतो. नाही, या प्रश्नाला अद्वैत 2-3 अंग आहेत. एक पहिलं म्हणजे जे प्रकल्प आणले गेले आहेत एनरॉनपासून तर आताच्या अगदी बारसूपर्यंत पाहिले, हे प्रकल्प असे आहेत की त्यांना समुद्राची गरज आहे. म्हणजे त्याच्या एकूण सगळ्या कार्यपद्धती जी काय त्या दृष्टीने समुद्र हा त्यांच्या दृष्टीने फार गरजेची नैसर्गिक परिस्थिती आहे. आता ते असा विचार करतात की पश्चिम किनारपट्टीवरती अशा तऱ्हेची मोकळी जागा, समुद्र आणि चांगल्या तऱ्हेने जमीनही असलेली ही कोकणामध्ये सर्वात जास्त त्यांना दिसते. इतर ठिकाणी गर्दी झालेली दिसते. रायगड जिल्ह्यामधली बंदरं चांगल्या तऱ्हेने विकसित झाले त्या ठिकाणी आहे. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग हे 2 जिल्हे त्यांना असे दिसतात की इथं मैदान मोकळं आहे आणि त्यामुळे ते प्रकल्प इथे रेटायचा प्रयत्न केंद्रीय पातळीवरनं केला जातो. स्थानिक विरोध हा काही प्रमाणामध्ये त्याच्यात नक्की तथ्य आहे, कारण किती तुम्ही नाही म्हणलात तरी पर्यावरणीय हानी कुठलाही प्रकल्प आला तरी होते. म्हणजे तो जमिनीवरचा असो, समुद्रातला असो किंवा जमीन आणि समुद्र मिळून असो, कारण तिथलं नैसर्गिक जी काही संरचना असते, परिसंस्था ती विस्कळीत होते. समुद्रामध्ये हे जरी म्हणाले की आम्ही पाणी सोडू ते फार कमी तापमानात असेल, त्याने तापमान तरी तज्ज्ञांकडनं जी काही आम्ही माहिती आहे त्यानुसार 1-2 डिग्रीचा फरक हा सुद्धा तिथल्या जलचरांना हानिकारक होऊ शकतो. त्याच्यापेक्षा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे स्थानिक मच्छीमारांचा जो प्रश्न असतो तो प्रश्न जास्त गंभीर होतो. कारण अगदी बंदरासारखा प्रकल्प आला की ज्याला आपण म्हणू की त्याच्यात काहीच प्रदूषणाचा फार प्रश्न नाही, त्याच्यातही प्रदूषणाचा प्रश्न असतो. कारण बोटी ज्या असतात त्यांचं तेल सांडणे, त्याच्यातले काही इतर वस्तूंचा ज्या ठिकाणी डंप केला जातात समुद्रामध्ये त्याने प्रदूषण होतंच. पण जरी कमी प्रदूषणकारी म्हणून बंदर म्हटलं तरी एखादा बंदर जेव्हा विकसित होतं त्यावेळेस त्या ठिकाणचा स्थानिक मच्छीमार जवळजवळ उद्ध्वस्त होतो. कारण त्याच्या तिकडनं पारंपरिक पद्धतीने जे काही मच्छीमारीचं क्षेत्र असतं ते क्षेत्र अतिशय आक्रस्त, त्यामुळे त्याचे हितसंबंध नक्की त्याच्यामध्ये असतात. बरं,
त्याला तुम्ही दुसरं पर्यायाची उपजीविका देणार काय? समुद्र जर त्याचा तुम्ही काढून घेतला तर तो दुसरीकडे जाणार काय आणि करणार काय? आंबा बागायतदारांचे इथं संबंध नक्की याच्यामध्ये गुंतलेले आहेत आणि त्यामुळे अनेकदा असं दिसतं की स्थानिक हे जे मच्छीमार आहेत किंवा कष्टकरी वर्ग आहे, विशेषतः कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर कुणबी समाज हा 50% जास्त संख्येने रत्नागिरी लोकसंख्येचा आहे. तो मुख्य म्हणजे कष्टकरी शेतकरी ज्याला आपण म्हणू, अल्पभूधारक शेतकरी हा समाज आहे सगळा. आणि त्यामुळे त्याची जमीन बरीचशी कोरडवाहू आहे. कोरडवाहू अशा मी म्हणतो की कोकणाची परिस्थिती अशी की पावसामध्ये 200 इंच पाऊस आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष. त्यामुळे त्याची भातशेतीसुद्धा जो काही पाऊस पडेल त्याच्यावर अवलंबून आहे. उरलेल्या काळात तो काही करू शकत नाही. आणि पाण्याची जी काही ठिकाणं आहेत त्या ठिकाणी तालेवार समाजातले जे काही कुटुंब आहेत किंवा त्या ठिकाणचे जे वाडीतले ज्याला आपण पारंपरिक खोत म्हणतो ती मंडळी सगळी तिथं अशी आडणीवरच्या विंचवासारखी बसलेली आहेत. आणि त्यामुळे त्या माणसाला शेती किंवा फळफळ याच्यामध्ये त्याला हे नाही, त्यामुळे तो यांच्याकडेच रोजगार किंवा याच्या शोधात असतो. आंबा बागांमध्ये हेच लोक लागतात. त्यामुळे अनेकदा असं होतं की यांची ढाल पुढे करून या प्रकल्पांना विरोध केला जातो आणि यांना असं घाबरवलं जातं की तुमच्या रोजगारावर गदा येईल, तुमची मुलं नंतर काय करणार. आता यातनं रोजगार किती मिळणार हा पुन्हा वादाचा प्रश्न असतो. नवीन प्रकल्प येईल त्यातनं, पण तरीसुद्धा नवीन पर्याय त्या लोकांपुढे येऊ द्यायचे नाही. असं एक हितसंबंधाची पण तिथं मला हे झालेलं दिसते, विशेषतः मच्छीमार आणि बागायतदारांच्या पातळीवरती. त्यातनं या प्रकल्पांना विरोध होतो. म्हणजे स्थानिक माणसाला त्यातलं किती कळतं किंवा किती त्याचं खरं गांभीर्य असतं किंवा तो खरोखर किती गंभीरपणे विरोध करतो किंवा त्यातले काही त्याचे वैज्ञानिक किंवा शास्त्रीय मुद्दे समजावून घेऊन विरोध करतो तसं नसतं. त्याला हे जे काही आजूबाजूचे नेते म्हणजे आंबा बागायतदार हे ज्या तऱ्हेने सांगतील त्या तऱ्हेने तो पेटून उठतो आणि विरोध करतो. सरकारच्या पातळीवर कायम चुकत आलेलं असं मी म्हणतो, पण सरकारला तेच धोरण योग्य वाटतं. ते म्हणजे ज्याला आपण लोकशिक्षण म्हणतो की लोकशिक्षण करा आणि मग प्रकल्प आणा. हे सरकार कुठल्याच प्रकारच्या बाबतीत कोकणातही करत नाही, इतरत्रही करत नाही. एक बुलडोझिंग ज्याला म्हणतो त्या पद्धतीने ते प्रकल्प आणतात. त्यांच्या पद्धतीने कुठल्या तरी एका वेगळ्याच पातळीवरती निर्णय होतात आणि ते वरून खाली थोपवले जातात. आणि त्यामुळे मग स्थानिक माणूस हा जास्त संशयी बनतो की तुम्ही आम्हाला विश्वास देत नाही, आम्हाला प्रकल्पाची लाभहानीचं कोष्टक आमच्यापुढे मांडत नाही. आणि तुम्ही फक्त सांगता की आता इथून पुढे जमीन संपादन इथं हा प्रकल्प होईल, इथून एवढा रोजगार होईल इथे. पण याची लोकशिक्षणाची जी गरज आहे ती गरज शासन कधीच भागवत नाही आणि त्यातून जास्त संशयाचं धुकं निर्माण होतं. म्हणजे मला असं अनेकदा वाटतं की कुठलाही प्रकल्प तुम्ही आणा, प्रदूषणकारी अप्रदूषणकारी हे वाद नंतर, पण तो प्रकल्प आणण्यापूर्वी तिथल्या लोकांना जर तुम्ही विश्वासात घेतलं, त्याची माहिती दिली. पण सरकारला काय वाटतं की आपलं प्रशासकीय बळ आणि पोलीस बळ याच्यावर तो प्रकल्प रेटणं, ह्याच्यात जो वेळ घालावा लागतो लोकशिक्षणामध्ये आणि त्या समाजाला तोंड देणं, त्या समाजाला विश्वास घेणं, हे करायला राज्यकर्त्यांना वेळच नसल्यासारखी परिस्थिती आणि त्यामुळे या प्रकल्पांना जास्त विरोध होतो. या प्रकल्पाबाबत जर त्यांनी आता नाणार किंवा याचं बारसूच्या याच्यात आम्ही अनेकदा त्या ठिकाणी फिरलो किंवा त्या लोकांच्याबरोबर गप्पा मारल्या तेव्हा हे जाणवं की त्या लोकांचं मुख्य तक्रारी असते की आम्हाला सांगतच नाही ते काय करता येत नाही, पण याचं खरोखर काय होणार, आमच्या प्रश्नांची उत्तरं ते द्यायला उभे राहत नाहीत समोर. ही फार वाईट परिस्थिती आहे. त्या तऱ्हेनं जर लोकांचं थोडंसं त्यांच्यामध्ये जागृती केली म्हणतात ते आणि ते करतात नाही, ते कुठल्या तरी कंपनीला पुणे मुंबईच्या कंत्राट देतात की लोकजागृतीचं काम तुम्ही करतात, ते होत नसतं. स्थानिक लोकांना त्यातले जे थोडेसे हुशार लोक आहेत किंवा जाणकार लोक आहेत त्यांना आधी प्रबुद्ध करून त्यांच्या माध्यमातून त्या वाडी वस्तीपर्यंत पोहोचणं. पण हा लांबचा मार्ग आहे, तो हाताळायला सरकारला वेळ नसतो किंवा इच्छा नसते. त्यातून या प्रकल्पांना जास्त विरोध होतो आणि तो विरोध मुख्यत्वे संशय, अज्ञान आणि अडाणीपणाच नसतो. पण सर बऱ्याच वेळा प्रकल्प जाहीर केला जातो, मग तुम्ही म्हणता तसं विरोध होतो. या सगळ्या ह्याच्यामध्ये जमीन संपादन हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि असे आरोप केले जातात की मग हे एक प्रकारे जमिनीचंच रॅकेट आहे. म्हणजे मग त्या कमी किमतीमध्ये जमिनी घेतात, त्याच्यामध्ये खूप परराज्यातली लोक असतात. याच्यात किती तथ्य आहे? 100% खरं आहे. मी आता जो तिसरा महामार्ग योग घेतला ज्याला आमचा अगदी विरोधच आहे तो म्हणजे ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे म्हणून आहे. म्हणजे एका बाजूला मुंबई गोवा महामार्ग आहे, दुसऱ्या बाजूला सागरी महामार्ग आहे आणि त्याच्यामधून तिसरा हा मार्ग काढतायत पनवेल ते सिंधुदुर्ग फक्त. आणि त्यासाठी 10,000 कोटीचा संबंध त्यांनी योजना आखलेली आहे. ती आम्ही जेव्हा माहिती घेतली त्याची असं दिसलं की ती गावं आता अधिसूचना निघालेली, कुठल्या गावांच्या जवळून हा मार्ग जाणार माहिती आहे. अनेक ठिकाणी जमिनी आधीच विकल्या गेलेल्या आहेत की ज्या वेळेला तिथल्या स्थानिक लोकांना माहीत पण नसेल 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी की हा महामार्ग इथून होणार, त्यावेळेला त्या जमिनी कवडी मुलांनी आधीच गेलेल्या आहेत. आणि हे असं प्रकार अनेक ठिकाणी झालेला आहे. आता काही ठिकाणी कागदोपत्री नावं वेगळी असतात, खरेदीदार वेगळा असतो, 7/12वरच्या नोंदी वेगळ्या असतात, त्यामुळे त्या उलगडतच नाही. आणि मग जेव्हा
मी आत्तासुद्धा गेल्या काही दिवसातली घटना की जेव्हा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेच्या विरोधाच्याबद्दल चर्चा सुरू झाली, स्थानिक पर्यावरण प्रेमी पण असायची गरज नाही की ज्याला किमान आपल्या इथलं झाड जंगल राहावं असं वाटतं किंवा वाडी वस्ती राहावी असं वाटतं, त्या कोणी जरी विचार केला, अभ्यास केला तर लक्षात येतं की तुम्ही विरोध करणार कशाला बोलावं, त्या जमिनी आधीच गेलेल्या आहेत. मग जमिनी जर त्यांनी घेतल्या असतील तर तुमचा विरोध करून उपयोग काय, कारण ते म्हणणार की तुमचा काही संबंधच नाही, तुम्ही इथले आता खातेदार पण नाही जमिनीचे आणि तुम्ही इथले मालक पण नाही जमिनीचे, जमिनी आमच्या ताब्यात ऑलरेडी आहेत. बारसूच्या बाबतीत हा प्रकार मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसतो आणि म्हणून ते बारसू MIDC आधी केव्हा म्हणजे काही वर्षांपूर्वी MIDC म्हणून ती अधिसूचित केलेली होती आणि नंतर आता त्या भोवतीची जमीन खरेदी झालेली आहे, नंतर तिथं आता प्रकल्प रेटण्याचंही चाललेलं आहे. बरोबर आहे. तर असं अनेकदा दिसतं की अशा तऱ्हेचे यांचे जे काही राज्यकर्त्यांचे स्थानिक हितसंबंधित लोक असतील किंवा जसा आरोप केला होता की अगदी परराज्यातले दलाल असतील, हे नक्की तिथं 2-3 वर्ष तरी आधी पोहोचलेले असतात आणि कवडी मोलाने जमिनी घेऊन त्या तऱ्हेने काम करतात. म्हणजे मगाशी जो मी मुद्दा मांडला होता की संशयाचं भूत आणखीन ते हे होतं, त्याचं एक कारण हे पण आहे की ह्या शोध घ्यायला तर त्या जमिनी गेलेल्याच आहेत आधीच, की ज्याचं काही ठांग पत्ता नसतो स्थानिक माणसाला, 7-12 नोंदी असतात. म्हणजे एक अगदी कालचाच की सांगतो की एका ठिकाणी जमिनीचे नोंदींचा विषय जेव्हा आला तेव्हा तिथं त्या तलाठ्या नोंद अशी घातली की स्थानिक खातेदार आणि राष्ट्रपती. तर राष्ट्रपती या 7-12 जर नाव आलं तर काय त्याला काही हेच नाही, म्हणजे ते एका विशिष्ट गावापुरतं झालं, पण अशा तऱ्हेने सुद्धा नोंदी घातल्या जात असतील तर त्याला विरोध करून तरी काय उपयोग, अशा तऱ्हेने तिथं परिस्थिती निर्माण होते. आणि त्यामुळे जमिनींच्या व्यवहाराबाबतीत कोकणामध्ये अतिशय चिंताजनक परिस्थिती, याबद्दल काहीच वाद नाही. त्या जमिनीचा पुढे काय विनियोग होईल 2-5 वर्षांनी कळतही नाही. त्यामुळे आता आम्ही अशा तऱ्हेनेच गाव पातळीवर ते करतो की जमिनी विकूच नका तुमच्या माहितीतले लोक असल्याशिवाय, अशी जर भूमिका कोकणी माणसाने घेतली तर इथल्या जमिनी राहतील. नाही तर जिथे जिथे अशा तऱ्हेच्या प्रकल्पाची योजना आहे तिथं त्या जमिनी आधीच घेतल्या गेलेल्या असतील. हे गेल्या काही प्रकल्पांमधून स्पष्ट दिसते. हा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे त्याचं सगळ्यात ताजं उदाहरण. बरोबर आहे सर. ह्याला जोडूनच वायनाडमध्ये आत्ता जे भूस्खलन झालं त्यामुळे पुन्हा एकदा कोकण चर्चेमध्ये आलेलं आहे आणि आपण बघितलं की पश्चिम घाट त्याचा एक महत्त्वाचा भाग, इकोसेन्सिटिव्ह झोन, माधव गाडगीळ अहवाल आहे, त्याच्यानंतर तो स्वीकारायचा नाही म्हणून कस्तुरीरंगन अहवाल पण आला, पण त्याच्या पण काही शिफारशी स्वीकारलेल्या नाहीत. आत्ता थोडंसं कुठंतरी सरकार जागं झाल्यासारखं दिसते, पण त्याला पण विरोध सुरू झाला. तर हा एक जरा मुद्दा समजावून सांगा की हा पण पेचच आहे परत, की हा सगळा जो भाग आहे तो जैवविविधता खूप आहे, इकोसेन्सिटिव्ह झोन आहे, त्यामुळे तो तसा आरक्षित किंवा तिथं प्रकल्प होता का म्हणत. पण तसं झालं तर पुन्हा कोकणच्या सगळ्या रोजगारावरती आणि त्याचंही राजकारण आहे. तर ह्याच्यातून तुम्हाला काय दिसतो, काय मार्ग समन्वयाचा असू शकतो का, कारण हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हे खरं आहे का मुळात की म्हणजे वायनाडप्रमाणे कोकणाचं पण असं होऊ शकतं. काय जिथं इथं अशा तऱ्हेचे डोंगर आहेत आणि या तऱ्हेची जैवविविधता आहे किंवा नैसर्गिक भूरचना आहे, त्या ठिकाणी कालांतराने दरडी कोसळणे हे होऊच शकतं. म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा आज 100पेक्षा जास्त अशी ठिकाणं अधिसूचित केलेली आहेत की ज्या ठिकाणी भूस्खलनाचा धोका आहे. काही ठिकाणी गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही बघतोय की जमिनीला भेगा पडण्याचं प्रमाणही वाढलेलं आहे. त्यामुळे ही नैसर्गिक परिस्थिती, याला तुम्ही रोखूच शकत नाही. काही ठिकाणी असंच तुम्हाला त्यामुळे करावं लागतं की कायमस्वरूपी स्थलांतर, काही ठिकाणी तात्पुरतं स्थलांतर, अशा सर्व प्रकारे त्या नैसर्गिक लढावं लागणार आहे, तोंड द्यावं लागणार आहे. पण हा जो आधीचा मुद्दा होता की जैवविविधता, पश्चिम घाटाच्या संदर्भातले गाडगिळांचे अहवाल, कस्तुरीरंगन, ते सगळ्या प्रक्रियेमध्ये मी होतं किंवा गाडगीळ सरांबरोबर मी त्या भागात चिपळूण ते सावंतवाडी असं बऱ्यापैकी फिरलो होतं जेव्हा त्यांचं तो सर्वेक्षण चालू होतं तेव्हा. आणि त्यांचा अहवालही पाहिला आहे, कस्तुरीरंगनचंही सगळं पाहिलं आहे, कस्तुरीरंगनचा अहवाल पाहिला आहे. गाडगीळ सरांचं थोडंसं काय झालं असं मला वाटतं की त्यांनी खूप शिक्षकी पद्धतीने तो सगळा अहवाल तयार केला, ज्यात त्यांनी 3 श्रेणी केल्या आहेत की जास्त जिथं एकही कुठलाच प्रकल्प येता कामा नये अशी श्रेणी कुठली, थोडे काही प्रकल्प चालते अशी कुठली, आणि सर्वसाधारणपणे जे ठिकाणी प्रकल्प अशी कुठली. आणि त्यात इतके त्यांनी थोडेसे कडक निर्बंध घातल्यासारखे केले की त्यामुळे त्याला विरोध करणं सोपं गेलं हितसंबंधी लोकांना. म्हणजे मला तर असं वाटतं की दुर्दैवाने तो अहवाल त्यांना कोलीत मिळाला. नारायण राणे त्यावेळेला महसूल मंत्री होते, काही इतर मंडळी असतील, आणि त्यामुळे ते केंद्र सरकार होतं. पण तेव्हा केंद्रातही काँग्रेसचं सरकार होतं, राज्यातही काँग्रेसचं सरकार होतं. त्यामुळे यांनी वरती त्या तऱ्हेने दबाव आणून की आणि ज्या तऱ्हेचे शिफारशी केली, या शिफारशी केल्या तर इथं गिरणीसुद्धा चालवता येणार नाही त्या गावामध्ये, अशी परिस्थिती आहे. आणि मग तो अहवाल ह्यानं कोलीत मिळाला. खरं तर आम्हाला असं वाटतं की अनेकदा
अशा तऱ्हेचे तज्ज्ञांचे किंवा पर्यावरणप्रेमींचे अतिशय टोकाच्या जर आग्रही भूमिका किंवा त्याच्या शिफारशी असतील तर त्या घातक होऊ शकतात. आणि या अहवालाने ते झालं आणि त्याच्यामुळे यांना संधी मिळाली कस्तुरंगन समिती नेमण्याची. आणि कस्तुरंगाने तर म्हणजे त्यावेळेला आम्ही ते हेलिकॉप्टरमधलंच सगळी काळजी पाहणी केली होती. म्हणजे गाडगीळ सर खरोखर त्या वयामध्ये पायी गावोगाव फिरत होते, जागेवर जाऊन त्यांनी पाहण्या अनेक केल्या होत्या. त्या पद्धतीने निरीक्षणं नोंदवली. त्यांची निरीक्षणं निर्विवाद आहेत, त्यांची तज्ज्ञतेबद्दल काहीच हे नाही. पण शिफारशी जर तुम्ही फार टोकाच्या केल्या तर तेव्हा ज्याचे हितसंबंध असतात त्याला विरोध करायला सोपं जातं की तुम्ही अशा तऱ्हेच्या शिफारशी करता की आमचा मनुष्य गावात जगूच शकणार नाही. त्यामुळे तो एक दुर्दैवाने प्रकार घडलेला आहे. आता जी सुद्धा अधिसूचना निघाली अगदी ताजे गेल्या आठवड्यामधली त्या गावांची यादी पण मी पाहिली. याच्यामध्ये आमच्यासारख्या स्थानिक ग्रामस्थांना की ज्यांना याचं हे कळत नाही असं म्हणता येईल की त्यांना वाटतं की माझ्या शेजारचं गाव जर हे यादीमध्ये असेल माझं गाव नाही तर माझ्या गावात प्रदूषण केलेलं चालणार आहे ना, मग मी इकडे करतो. शेजारच्या गावात ती राहू द्या अधिसूचनेमध्ये संवेदनशील गाव म्हणून. म्हणजे तुम्ही जेव्हा अशा तऱ्हेने गावं हे करता अधिसूचित करता तेव्हा तो संबंध पट्टा तरी करायला पाहिजे किंवा त्या पद्धतीने त्याचं भौगोलिक रचना काय, स्थानिक महसुली रचना काय याचा विचार करून तुम्ही केलं तर. त्यांनी गावं अशी केलीत की काही गावांचे सीमारेषा आहेत की माझ्या गावात माझं गाव त्या यादीत नाही, शेजारचं गाव त्या यादीत आहे. मग तिकडनं इकडे येऊन उपक्रम होऊच शकतात किंवा प्रदूषण होऊच शकतं. तर त्याला कशा तऱ्हेने पुढे ते सरकार धोरण आणतं की त्या ठिकाणी कुठल्या योजनांना परवानगी देतं, कुठल्या प्रकल्पांना परवानगी देतं, कुठल्या प्रकल्पांना परवानगी देणार नाही त्यावर याचा व्यवहार्यपणा ठरणार आहे. मी नुसती आताही त्यांनी ते फक्त या मसुदा जाहीर केला त्याच्यावर सूचना हरकती मागवल्या आहेत. त्यामुळे त्याच्यावर ते काय व्हायचं ते होईल. पण जेव्हा त्याचा अंतिम निर्णय होतील केंद्र सरकारच्या पातळीवर पर्यावरण खात्याच्या पातळीवर त्यावेळी त्यांना हे ठरवावं लागेल की ठीक आहे ही एवढी गावं जर तुम्ही संवेदनशील म्हणून घोषित केली पर्यावरणदृष्ट्या तर इथे कशा तऱ्हेचं तुम्ही उपक्रमांना परवानगी देणार आहात आणि ते सलगपणे पट्टा तो असणार आहे का. आणि तो तसा नसेल तर मग ते गोंधळाची परिस्थिती होऊ शकते आणि पुन्हा त्यातनं वेगळ्या वादाला तोंड फुटू शकतं. म्हणजे पर्यावरणाचं रक्षण व्हायलाच हवं. आम्ही सगळे त्या बाजूने किंवा त्यासाठी आम्ही वेगवेगळे लेखन केलेलं आहे, पाठिंबा त्या सगळ्या उपक्रमांना दिलेला आहे. पण जेव्हा तुम्ही त्याच्याबद्दलचे सरकार पातळीवरच्या निर्णय घेता आणि काही सूचना अधिसूचना जारी करता तेव्हा व्यावहारिक भाग पण विचार घ्यायला पाहिजे, स्थानिक समाजाचे प्रश्न विचार घ्यायला पाहिजेत, त्यांच्या रोजगाराचे प्रश्न लक्षात त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये मार्ग काढून ते योजना राबवली पाहिजे की ते नियम आणि निर्बंध घातले पाहिजेत. यालाच जोडून दुसरा जो पूर्वीपासूनचा कोस्टल रेग्युलेशन ॲक्ट होता पूर्वी, आता तो कोस्टल झोन मॅनेजमेंट म्हणून झालेलं आहे. समुद्रापासून कुठल्या बांधकामाचं अंतर किती असावं, एका वेळी ते 500 मीटर होतं, आता ते 50 मीटरपर्यंत कमी आलेलं आहे. आता त्यात सुद्धा पुन्हा हीच गफलती आहेत सरकारच्या पातळीवरच्या की नेमकं काय आहे याच्यात. त्याचे जे काही म्हणजे नियम करायचे ते अशाचसाठी की ज्यातून नोकरशांची खाबगिरी वाढावी असं संशय अशा तऱ्हेचे जर नियम झाले तर त्याचा काहीच उपयोग नाही. त्यामुळे त्यातली व्यवहार्यता जर केंद्र सरकारने पाहिली नाही आणि राज्य सरकारने त्याच्यात लक्ष घातलं आणि राज्य सरकारने उलट आणखी पातळ केले तर त्यातनं काहीच साधणार नाही. म्हणजे निसर्ग पर्यावरणाची तर हानी होणारच आहे आणि ज्याला मनापासून काही रोजगाराचं काम करायचं त्यालाही रोजगार मिळणार. त्यामुळे हा अतिशय नाजूक आणि संवेदनशील त्याचबरोबर गुंतागुंतीचा विषय की ज्यामध्ये व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून केंद्र आणि राज्य सरकारने नियोजन आणि अंमलबजावणी करण्याची गरज आहे. तुम्ही जसं म्हणाले की तेच वानवा आहे, म्हणजे एक लिडरशिप राजकीय इच्छाशक्ती आणि हे सगळा गुंता सोडवू शकणारी तीच नाही आहे. परत आपण थोडंसं राजकारणाकडे वळूयात की समाजवादी आपण बघितलं, काँग्रेस बघितलं, पण इंटरेस्टिंग म्हणजे कोकण आणि शिवसेना हे जे नातं आहे तर आपल्याला माहिती आहे की औरंगाबाद म्हणजे आत्ताचं छत्रपती संभाजीनगर इथं कशी एंट्री झाली शिवसेनेची, तर कोकण हा कसा शिवसेनेचा किंवा बाळासाहेब ठाकरेंचा बालेकिल्ला बनला, तर त्याचं म्हणजे ते काय म्हणजे ते एक इंटरेस्टिंग आहे. कारण तसं कोकणातला जो आपण म्हणूयात की हिंदू मुस्लिम भाईचारा अजूनही उदाहरण दिलं जातं किंवा तिथला जो जात वास्तव आहे कोणबी वगैरे हे सगळं असताना शिवसेनेचं राजकारण तिथं म्हणजे एंट्री कशी झाली आणि ते कसं फुललं त्याचं अगदी खूप चांगल्या तऱ्हेने मी सांगितलं. म्हणजे कौशल्याने शिवसेनेचं सगळं वापरले. ती परिस्थिती अशी की 1980 ते 90च्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आताही आहेच पण त्या काळात तर खूपच मोठ्या प्रमाणात घरटी एक माणूस किंवा काही वेळेला जास्तच प्रमाणामध्ये हा मुंबईमध्ये होता. आणि मुंबईमध्ये 85च्या महापालिका निवडणुकीनंतर तुम्हाला आठवत असेल तेव्हा वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते हे होतं त्यावेळेला शिवसेनेला पहिला ताकद मिळाली मुंबईमध्ये
आणि त्यानंतर अशी परिस्थिती झाली की मुंबईमधला हा जो चाकरमानी होता आमच्याकडला तो शिवसेनेकडे मोठ्या प्रमाणात ओढला गेला मुंबईमध्ये. आणि तो मुंबईमध्ये ओढला गेल्यानंतर मुंबईमध्ये त्यांच्या ज्या अगदी शाखा पातळीवरची ज्यावेळेला खूपच कार्यक्षम पद्धतीने काम चालायचं शाखा पातळी शिवसेनेच्या, त्या माध्यमातून ते त्या चाकरमानीमार्फत त्याच्या वाढीपर्यंत पोहोचले 1990पर्यंत. कोकणामध्ये कसं आहे, प्रत्येक गावाची मुंबईमध्ये ग्रामविकास मंडळं असतात आणि पूर्वी तर अशी परिस्थिती होती की गावाचा कारभार ग्रामविकास मंडळं मुंबईत बसवून चालवायची. आता बऱ्याच प्रमाणात त्याला हे केलं जातं की गावातले स्थानिक तरुणही तयार झाले आहेत, हुशार झाले आहेत. ते काही वेळा म्हणतात की तुम्ही सूचना करा, पण तुम्ही सांगाल ते आम्ही करू असं नाही. आम्ही आमच्या पद्धतीने कारभार करू, आपण एकत्र सामंजस्याने योजना आखू आपल्या गावापुरत्या किंवा जे काय अगदी जीर्णोद्धारापासून काय विषय असतील ते. पण 80 ते 90च्या काळात होतं की विकास मंडळ जी होती मुंबईतली हीच मुख्य सूत्रधार होती आणि आजही काही प्रमाणामध्ये ते टिकून आहे तशीच परिस्थिती किंवा ती रचना गाव पातळीवर. आणि शिवसेना या ग्रामविकास मंडळाच्या चाकरमान्यांच्या मार्फत कोकणातल्या वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचली 90च्या सुमाराला. त्यामुळे असं जर तुम्हाला दिसेल की रत्नागिरी जिल्ह्यात अनेक वाड्या वस्त्यांवरती शिवसेना आणि त्यांचे कार्यकर्ते तेव्हापासूनच आहेत. म्हणजे आजही विधानसभा निवडणुकीच्या काळात किंवा अगदी जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळात मुंबईतनं मतदानाच्या दिवशी बसगाड्या भरून भरून मतदार येतात, कारण त्यांची मतदानं इथे आहेत अजूनही. ते नोकरी कामधंद्याला तिकडे असले ते त्यांच्या मार्फत शिवसेना ही कोकणामध्ये पोचली आणि नंतर जास्त बळकट झाली. 95मध्ये सत्तेवर आल्यानंतर त्यांची ताकद जास्त मोठ्या प्रमाणात वाढली. म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर 95-99 या 2 विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेने खूप चांगल्या तऱ्हेने इथं जागा मिळवल्या. रत्नागिरी जिल्ह्यापैकी रत्नागिरी सिंधुदुर्ग म्हणून म्हटलं तर निम्म्याहून जास्त जागा 2/3 जागा शिवसेनेकडे आणि उरलेले 1-2 जागा त्यावेळेला भाजपकडे 95 साली शेवटचं भाजपकडे जागा आली होती. नंतर आत्ताच नितेश राणे जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात तेव्हा मिळाले. पण शिवाजीराव गोताड, कुसुमताई अभ्यंकर यासारखी मंडळी जेव्हा होती, अण्णा तात्यासाहेब नातू, ही शेवटली भाजपची आमदार मंडळी रत्नागिरी जिल्ह्यातली की त्यानंतर 99 साली बाळमाने रत्नागिरी जिल्ह्यातले भाजपचे शेवटले आमदार. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात भाजपचा आमदार नाही गेला 25 आलेला, कारण त्यानंतर युती असताना शिवसेने रत्नागिरीतल्या बहुसंख्य जागा स्वतःकडे घेतल्या आणि त्यामुळे भाजपही तिथं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस 2004 साली पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर आली 99मध्ये हे झाल्यानंतर. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आली आणि 2009 साली शिवसेनेचा रत्नागिरी जिल्ह्यातला सगळ्यात नीचांकी परफॉर्मन्स असेल विधानसभा निवडणुकीतलं की ज्यावेळेला शिवसेना मायनॉरिटीमध्ये होती आणि राष्ट्रवादी आणि इतर पक्ष 1-2 जागांनी काही ना पुढे होते. तर या पद्धतीने सगळं झाल्यामुळे शिवसेनेला ते चांगल्या तऱ्हेने बळकटी नेटवर्क मिळालं होतं चाकरमानींचं आणि ग्रामविकास मंडळाचं. त्याच्यामार्फत ते पोचून त्यांनी तिथं बळकट केली आपली संघटना, आपली ताकद आणि त्यातून निवडणुकीचं राजकारण ते खेळत राहिले. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये पण शिवसेना आणि जो पण नारायण राणे होते तो पण सिंधुदुर्ग जिल्ह्यावर त्यांचा जो कब्जा होता त्या माध्यमातून म्हणजे एकतर निवडणूक अशी झालेली की त्यावेळेला तिन्ही जागा सिंधुदुर्गच्या शिवसेनेकडे होत्या. नंतर मग त्यात परत 2005 नंतर जेव्हा राणे काँग्रेसमध्ये गेले त्यानंतर पुन्हा फाटाफूट झाली, पुन्हा त्या जागांमध्ये कमी जास्त झाली, एक गोष्ट वेगळी. पण असं जर पाहिलं आपण तर 90ची निवडणूक, 95ची निवडणूक, 99ची निवडणूक या काळामध्ये शिवसेना सतत चढती कमान आहे आणि 2004 पासून उतरती कमान आहे आणि मग 2014ला परत शिवसेनेने चांगल्या तऱ्हेने कमबॅक केलेला आहे. पण त्याच्यामध्ये मोदी लाटेचा जास्त नाही, उलट नाही. पण 14ची निवडणूक तुला आठवत तर तेव्हा युती तुटलेली होती त्यामुळे ते मोदी म्हणजे रत्नागिरीमध्ये उदय सामंतांच्या विरोधात मोदी प्रचाराला होते बाळमानेंसाठी आणि तरीसुद्धा उदय सामंत निवडून त्यावेळेला सामंतांनी त्यांच्या पाठीवर तेच म्हटलं होतं की पंतप्रधान आले तरी आम्ही पडत नाही म्हणून अशा तऱ्हेने तेव्हा प्रचार झाला होता. त्यामुळे मोदींचा फायदा शिवसेनेला मिळाला नाही, कारण 14ला तसं झालं, 19ला त्यांनी परत केलं, पण 19चं नंतरचं राजकारण इतकं बदललं की त्याचा काहीच उपयोग झाला. हे इंटरेस्टिंग सांगितलं म्हणजे की शिवसेनेची कशी चढती कमान होती या पद्धतीने ते जे घुसत गेले त्यांनी वाड्या वस्त्याच्या ताब्यात घेतले ना आणि त्यांनी एक ओळखलं होतं की इथला जो मी मुख्य मगाशी म्हणलं असं कुणबी समाजा 50% जास्त आहे, तो एक तर देवबळ आहे. त्यामुळे मंदिराचे जीर्णोद्धार, मंदिराच्या संबंधित कामं, साकव, पाखाड्या ह्या केल्या की तो समाधान, तो आनंद, अल्पसंतुष्टी. म्हणजे जेव्हा निवडणुकीच्या काळामध्ये उमेदवार वाडीमध्ये यायचे किंवा बैठका यायचे आणि तुम्हाला काय हवं मागायचं विचारायचे तेव्हा 3च्या पलीकडे 4थी मागणी यायची नाही. शिक्षण आणि आरोग्याबद्दल जागृतीसुद्धा नव्हती आणि या लोकांनी मी अगदी मगाशी म्हटलं की
हे लोक आहेत तसेच ठेवण्याची काळजी शिवसेनेने घेतली की यांच्या मागण्या, यांच्या अपेक्षा, यांची स्वप्न एवढीच राहावीत बरोबर की मंदिर, रस्ते, साखव, पाखाड्या. याच्या पलीकडे चौथी गोष्ट त्यांना काही नाही. बा आमच्याकडे दवाखाने नाहीत, आमच्याकडे आज या तऱ्हेचे संबंध, शैक्षणिक दुरवस्था आहे, आमच्याकडे जिल्हा परिषद शाळा आता पट कमी होत चालल्या, त्यामुळे वाड्यावस्त्यांच्या शाळा कमी होत आहेत. या मागण्या निवडणुकीमध्ये होतच नाहीत, अगदी गाव पातळीवर सुद्धा होत नाही. बरोबर आहे. त्याचा लाभ हे सगळेच पक्ष उठवत राहिले. पण शिवसेने तो त्या जवळजवळ 20 वर्ष शिवसेना जी मिळाली, 90 ते 2004-05 पर्यंत राणे बाहेर पडेपर्यंत, त्या 15 वर्षात शिवसेना म्हणजे राणे हेच टर्निंग पॉईंट ठरले. राणेने जेव्हा शिवसेना सोडली, सुरुवातीला ते काँग्रेसमध्ये होते, आता ते भाजपमध्ये आहेत. म्हणजे शिवसेनेला सेटबॅक जो बसला, पण तिथं नंतर त्यांना विनायक राऊत वगैरे आहेत, पण जसं एक राणेंच्या रूपामध्ये एक स्ट्रॉंग नेतृत्व होतं, तसं नेतृत्व आता तर म्हणजे बेदखलच झाल्यासारखं आहे. पण तो खरं सांगू तुम्हाला, राणेंचं उगीच फार मोठं कोकणचे भाग्यविधाते वगैरे केलं तर राणे हे 4 तालुक्यांचे नेते राहिलेले आहेत कायम सिंधुदुर्ग जिल्ह्यातले. तुम्ही जर नीट गणित केलं तर राणेंचा अगदी ऐन भराच्या काळात किंवा काय उमेदीच्या काळातलं जरी कारकीर्द पाहिली तरी कणकवली, कुडाळ आणि या ठिकाणी मालवण, वेंगुर्ले या पलीकडे राणे नाही आहेत त्या काळातसुद्धा. रत्नागिरी जिल्ह्यात राणेंना आत्ताच्या निवडणुकीतसुद्धा आघाडी मिळालेली नाही आहे. निलेश राणे रत्नागिरी जिल्ह्यात पडलेले आहेत. आणि यावेळेला म्हणजे राणेंच्या विजयाचं मुख्य गमक आहे ते त्यात होतं की त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधनं 1 लाख मतांची बिगमी केली की जी ती रत्नागिरी जिल्ह्यातली राऊतांची जी काही मतांची आघाडी होती ती तोडू शकली नाही, म्हणून राणे निवडून आले. नाही तर आता या निवडणुकीत राणे रत्नागिरी जिल्ह्यात पिछाडीवरच आहेत. म्हणजे राणे हे कोकण नाही, राणे सिंधुदुर्गही पूर्ण नाही, राणे सिंधुदुर्गातल्या 4 तालुक्यांचे नेते. त्यामुळे राणे काँग्रेसमध्ये गेले म्हणून शिवसेनेची पडझड झाली. पण एकूण जो काही सेटबॅक त्या वातावरणाचा बसतो, कारण त्यावेळेला राणेंनी काय केलं की रत्नागिरी जिल्ह्यातले राजापूरचे गणपत कदम आणि संगमेश्वरचे सुभाष बने हे पण त्यांच्याबरोबर गेले. आणि ते स्थानिक नेते जे होते त्यांचा जो काही तिथं इम्पॅक्ट होता त्यामुळे झालं. राणेंचं कौशल्य किंवा श्रेय द्यायचं झालं की त्यांनी या दोघांना आपल्याबरोबर घेतलं. पण ते 9ला संपलं ना सगळंच. मी एका निवडणुकीपुरताच त्यांचा प्रभाव राहिला. बरोबर 9ला पोटनिवडणुकांमध्ये हे दोघं पडलेले आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. त्यामुळे राणेंना मी देऊच इच्छित नाही. तो जो काही वातावरणाचा भाग असतो त्यावेळेला आठवत असेल तर राज्यात आणि केंद्रात काँग्रेसही ताकदवान झालेली होती. 2004च्या विधानसभा निवडणुका असतील, केंद्रामधले मनमोहन सिंगांचं सरकार असेल, 2009ला परत UPA मोठ्या याने आलं, त्यामुळे 2009ला पुन्हा काँग्रेस आघाडीला मोठं बळ होतं राज्यातसुद्धा, कोकणातसुद्धा. त्यामुळे त्याचा फायदा तिथं मिळून शिवसेनेची पिछेहाट झाली. आणि 14ला शिवसेनेने परत जी मुसंडी मारली ते अजून काय मिळालं. आता राणे पुन्हा धडपड करतायत, पण राणेंचं आत्ता मुख्य लक्ष आपल्या थोरल्या चिरंजीवांना पुनर्वसन करण्यामध्ये. त्यामुळे राणे राज्य पातळीवर सोडा, जिल्हा पातळीवर सोडा, मालवण कुळाला काय होईल एवढंच आता राणेंचं इथं त्यांचं पदही गेलं, केंद्रीय मंत्रीपद ते जाणारच. त्यांच्या मुलाला पण प्रवक्त्यांच्या यादीतून बाहेर काढलेलं तुम्ही म्हणाला तसं बरोबर आहे. पण सर इंटरेस्टिंगली इथं असं दिसतं की शिंदे गटातले हे जे आता 3 नेते आपण घेऊयात, एकतर सामंत म्हणजे त्यांचा राणेंशी कायम संघर्ष राहिलेला आहे. लोकसभेला कदाचित माहीत नाही किती काम केलं वगैरे, पण दिसतो स्थानिक पातळीवरती आव्हानाची जी भाषा आहे. सामंताच्या भावानंच खरं तर तिकीट मिळणार होतं, ते नाही मिळालं. दुसरीकडे केसरकर आणि रामदास कदम. तर आत्ता ही शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर या शिंदे गटाच्या राजकारणाबद्दल, कारण शिंदे गटावरती एक आरोप झाला की शिवसेना संपवली, कारण इकडं तटकऱ्यांना तिकीट मिळालं, इकडं राणेंना तिकीट मिळालं. तसं शिंदे जे म्हणत होते की माझीच खरी शिवसेना बाळासाहेबांची, आणि शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे आणि कोकण, त्या पार्श्वभूमीवरती लोकसभेला अशी टीका झाली की संपवली. पण जर आता आपण विधानसभेकडं वळलो तर इथं मात्र हे दिसत आहेत, केसरकर असतील किंवा सामंत बंधू असतील किंवा रामदास कदम. तर यांच्याकडं तुम्ही कसं बघता या नेतृत्वाकडं, आणि एकूणच शिंदे काय करतील का शिवसेनेसाठी कोकणामध्ये, परत त्यांना विधानसभेला यश मिळू शकतं का? नाही, अगदी महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि नक्की आता सगळ्यांचं लक्ष याकडेच लागलेलं आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये या 2 जिल्ह्यांमध्ये शिंदे सेना असेल आणि भाजप असेल, एक अशा तऱ्हेने शिवसेनेला संपवणा शब्द मोठा होईल, पण किमान त्यांना चांगल्या तऱ्हेने काबूत ठेवण्याचा प्रयत्न करतील. एक मला त्याबद्दलचं रायडर असं आहे सगळ्यांपुढेच आपल्या की महाविकास आघाडी आणि महायुती यांचे खरंच जागा वाटप समाधानकारक होईल का, यातला सगळ्यात कळीचा मुद्दा केवळ कोकणच नाही राज्य पातळीवरचा राहणार आहे. आता जरी ते म्हणत असले आमचं आता वेगाने चर्चा चाललेली आहे, प्रगती चाललेली आहे, निर्णय तारखेपर्यंत आमचं जागा वाटप पूर्ण होईल, तरी
इच्छुकांची भाऊगर्दी विधानसभा निवडणुकीला जी आपण वेळोवेळी पाहतो यावेळेस ते जास्तच असणार आहे. त्याच्यात ती जागा वाटप किती समाधानकारकपणे आणि खरोखर परिणामकारकपणे होतं याच्यावर या विधानसभा निवडणुकीचे केवळ कोकणातले नाही तर राज्यभरातले निकाल अवलंबून राहणार. त्यामुळे अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता यावेळी खूप आहे. कोकण त्याला अपवाद नाही. तरीसुद्धा कोकणामध्ये आपण जसं म्हणतो की तालुक्याचे सुभेदार आहेत, त्यांच्या विधानसभा मतदार त्यांच्या तालुक्याचे आहेत. त्यात सगळ्यात बलवान आज उदय सामंत आहेत. इकडे योगेश कदम म्हणजे रामदासभाईंचे चिरंजीव आहेत. पण आत्ता जे ताजे त्यांचे जे काही कलगीतुरा चाललेलं आहे भाजपबरोबरचा, त्यामुळे नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी कटुता तिथं आलेली आहे. ती कटुता कशा तऱ्हेने संपुष्टात आणली जाते, कशा तऱ्हेने त्या ठिकाणी होतं आणि योगेश कदमांसाठी भाजप खरोखर काम करतं का याच्यावर त्या जागेचा निकाल अवलंबून आहे. आणि राहता याला खाली केसरकर आणि राणे यांचं या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने चांगल्या तऱ्हेने मनजुळणी म्हणतं त्याची झालेली असेल. केसरकरांना तिकडून बळ मिळेल. पण भाजपचे काही नेते अगदी यांच्या सकट राजन तेलींसकट केसरकरांच्या विरोधातले आहेत. त्यामुळे तिथं भाजप केसरकरांसाठी किती बळ लावेल हा प्रश्न. कारण अडचण कशी होते, लोकसभेला फार इच्छुक नसतात, विधानसभेला इच्छुकांची संख्या वाढते आणि त्यांना असं वाटतं की आत्ता जर हा मनुष्य आमदार होऊन आला तर पुढल्या जिल्हा परिषद आणि खालच्या स्थानिक पातळीवरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा याचाच वर्चस्व असणार आहे. त्यामुळे वेळीच अडवण्याची जी काही नीती अवलंबली जाते ती या दोघांच्या बाबतीत होणार आहे. त्यामुळे केसरकर आणि योगेश कदम हे जास्त अडचणीत आहेत. उदय सामंतही नक्की अडचणीत आहेत. पण त्यामुळे त्यांचं कार्यपद्धत जी आहे ती अशा तऱ्हेची आहे की विरोध संपवायचा आणि गोडीगुलाबीने प्रेमाने बोलून शक्यतो साम आणि दाम भेद आणि दंडामध्ये त्यांना पडावं लागत नाही. आणि राणेंचा उरलेल्या दोन गोष्टींवर जास्त भर नेहमी राहिलेलं आहे. असं सर्रास म्हटलं जातं की कोकणची जी निवडणूक आहे ती खरोखर पैशावरतीच लढवली जाते आणि आत्ताच्या सुद्धा ह्याच्यामध्ये पुरावे वगैरे पण दिले, व्हिडिओ कसा वापर झाला त्याचा निकाल लागेल तो लागेल. पण हे पण खरं आहे का की नुसतंच विकास किंवा हे सगळं याच्या गप्पा, खरी जी आहे ती साम आणि दाम या दोनच मुख्यत्वे तेच आहे ना. आणि अर्थात राणेंच्या निवडणुकी अपवादात्मक होती की ज्या प्रमाणामध्ये इथं पैसा वापरला गेला तर सांगितलं जातं तेवढ्या मोठ्या प्रमाणात कोकणात कधीच आजपर्यंत झालेलं नाही. सामंतही त्या प्रमाणामध्ये त्याचा वापर करत असं वाटत नाही. पण सामंतांची कार्यशैली फार वेगळी आहे. आता फक्त मग आम्हाला कुतूहल आहे की किरण सामंत यावेळेला त्यांच्याबरोबर कशा पद्धतीने राहतात. कारण आतापर्यंत ज्याला आपण म्हणतो की बॅक ऑफिस सांभाळणं निवडणुकीच्या काळात ही किरण सामंत अतिशय प्रभावीपणे करत आलेले आहे. आणि त्यामुळे आघाडीवरती सामंत हे चांगल्या पद्धतीने लढत देऊ शकलेले आहेत. आता किरण सामंत स्वतःच इच्छुक आहेत. त्यामुळे ते जरी सामंतांचे बाजूने परत पॅचअप झालेलं आहे आणि ते एकत्र भाऊ असले तरी किरण सामंत स्वतःच्या जर लढाईत गुंतले तर ते सामंतांना किती मदत करणार हा एक तो प्रश्न आहे. कारण त्यांचा सामंतांच्या सगळ्या वाटचालीमध्ये फार मोठा वाटा राहिलेला आहे राजकीय दृष्ट्या. दुसरा भाग असा की सामंत आत्ता जर पाहिलं आधीच्या चारही निवडणुका ते कुठल्या तरी प्रस्थापित राजकीय पक्षाच्या तिकिटावर लढलेले आहेत. आधी तर राष्ट्रवादी काँग्रेस होती 2 निवडणुका, नंतर शिवसेना होती. आता शिंदेसेना ही अशी आहे की जिला स्वतःचं बळ स्वतःच निर्माण करायचं आहे. आज सामंतांकडे जी माणसं आहेत ती जुन्या राष्ट्रवादी किंवा जुन्या शिवसेनेतली आहेत. शिंदेसेनेची म्हणून माणसं सामंतांबरोबर नाहीत. किंवा कोकणात शिंदेसेना म्हणून काही अस्तित्वातच नाही. योगेश कदम, रामदास कदम यांचं स्वतःच जे सैन्य आहे तेच शिंदेसेनेचं सैन्य. सामंतांचं हे जे राष्ट्रवादी शिवसेनेचं बरोबर आणलेलं सैन्य आहे तेच शिंदेसेनेचं सैन्य. एवढ्यावर निर्णय किंवा निकाल होऊ शकत नाही किंवा जिंकता येत नाही निवडणूक. भाजप याच्यामध्ये काय भूमिका आहे हे पण फार महत्त्वाचं राहणार आहे. सामंतांच्या बाबतीत भाजप त्यातल्या त्यात कदाचित त्याची भूमिका घेऊ शकतं सहकार्याची किंवा. कारण सामंतांनी मी मगाशी म्हटलं असं सगळ्यांना सांभाळून घेत प्रेमाने आणि त्याने हाताळत चांगल्या तऱ्हेने काम केलेलं आहे. पण भाजप योगेश कदमांच्या बाबतीत किती आता परत त्या मनापासून काम करील. विशेषतः गेल्या काळच्यात ज्या पातळीवर उतरून भाषेचा प्रयोग झालेला आहे आमदारबाईंकडनं तो किती गिळून परत केवळ आपलं सरकार आणायचं म्हणून स्थानिक कार्यकर्ते काम करतील याबद्दल बरोबर आहे. केसरकरांचं त्या बाजूला तर एका कोपऱ्यामध्ये ते पडल्यासारखेच आहेत. तिथे भाजप फार ताकदवान नाही, तिथे स्थानिक जे लोक आहेत ते ताकदवान आहेत. बरोबर. आणि या सगळ्याच्यामध्ये मग उद्धव ठाकरेंचा भास्कर जाधव एवढंच एक शिलेदार म्हणता येईल याच्यामध्ये. आता राजन साळवी एक कशी लढत देतात आणि दुसरा एक याच्यातला फार महत्त्वाचा निर्णय की उदय सामंतांविरुद्ध उद्धव ठाकरेंचा कोणती व्यक्ती उमेदवार म्हणून दिली जाते
यावर फार निकाल अवलंबून आहे. बरोबर. यांच्याबद्दल काय सांगाल मग तुम्ही, भास्कर जाधव किंवा राजन साळवी यांच्या राजकारणाबद्दल? भास्कर जाधव हा खास शिपाई गडी अशा पद्धतीचं राजकारण करत आलेले आहेत आणि ते त्या पद्धतीने आक्रमक शैलीमध्ये त्यांचं सगळं पहिल्यापासूनच झालेलं आहे. बरोबर. त्यांचे एक म्हणजे त्यांच्याकडे गुण अनेक आहेत जे त्यांनी दाखवलेत वेळोवेळी, त्या पद्धतीने ते यशस्वी पण होत राहिले आहेत. राष्ट्रवादीमध्ये गेले, शिवसेनेत आले तरी दोन्ही वेळेला. पण राजकारणामध्ये जी जुळवून घेण्याची क्षमता लागते, थोडं 2 पावलं प्रसंगी मागण्याची एक तयारी लागते, ती भास्कर जाधवांच्या बाबतीत फार कमी दिसते. म्हणजे भास्कर जाधवांच्या बाबतीत तुम्ही बघाल तर भास्कर जाधवांचं जिल्ह्यातल्या एकाही पक्षाच्या एकाही नेत्याशी फार काळ जमत नाही. म्हणजे तिकडे रमेश कदम असतील, शेखर निकम असतील, उदय सामंत असतील, म्हणजे पक्ष कुठले असो, भास्कर जाधवांचं त्यांच्याशी काही काही काळानंतर वितुष्ट आलेलंच आहे. राणेंचं त्यांचं तर किती हे झालेलं आपण पाहिलेलंच आहे. आणि मग राजकारणामध्ये जेव्हा तुम्हाला पुढे जायचं तेव्हा हे अडथळे ठरतात तुमच्या कारकिर्दीच्या दृष्टीने. भास्कर जाधवांना ते अडथळे कायम आलेले त्यांच्याच स्वतःच्या शैलीमुळे किंवा वर्तनामुळे, स्वभावामुळे. राजन साळवी हा त्या मानाने लोकांमधला कार्यकर्ता असा अजूनही त्यांचा चेहरा आहे. म्हणजे जो आज राज्यपातळीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फायदा मिळतो की शिंदेंचं आजच्या याच्यातलं वर्तन किंवा एकूण चेहरा असा आहे की सर्वसामान्यांमध्ये मिळून मिसळून राहणारे हे करणारे मुख्यमंत्री, जनतेच्या घरात राहणारा मुख्यमंत्री वगैरे वगैरे. राजन साळवी त्या पद्धतीचा कार्यकर्ता आहे. म्हणजे राजन साळवी तुम्हाला कधी कुठेही दिसू शकतात, भेटू शकतात, काम करू शकतात, अशी त्यांची प्रतिमा आहे. फक्त आता मगाशी म्हटलं असं तिकीट वाटप कसं होतं, तिकीट वाटप समाधानकारक पण होतं का महाविकास आघाडीचं? कारण राजन साळवी राजापूर मतदारसंघातनं येतात आणि आता त्याच मतदारसंघातनं काँग्रेसचे अविनाश लाडे अतिशय प्रबळ इच्छुक आणि दावेदार आहेत. मग जर जागा वाटप झालं तर ती जागा राजन साळवींसाठीच राहते का राजन साळवींना दुसरीकडे कुठे सरकवलं जातं आणि अविनाश लाडना दिली जाते का अविनाश लाडना उमेदवारीच मिळत नाही, मग अविनाश लाड राजन साळवींसाठी किती काम करतील, असे सगळे मुद्दे त्याच्यामध्ये येत नाहीत. आजच्या घडीला तुम्ही असं म्हणू शकत नाही की त्यातल्या त्यात सामंत वगळता सगळ्या जागा ज्या आहेत त्या जागा या लढाईच्याच जागा आहेत. शेखर निकम ही त्या मानाने खूप चांगली सुरक्षित जागा होती, पण या अजितदादांच्या सगळ्या याच्यामध्ये ते असल्यामुळे गटामध्ये अजितदादांची जी काही पिछेहाट झालेली आहे त्याचा फटका जर शेखर निकमांना बसला तर अडचण होऊ शकते. मला तिकडं जे आहे की या सगळ्या याच्यामध्ये आता 2 म्हणजे शरद पवार आणि अजित पवार यांचं काय परिस्थिती आहे? पवारांबद्दल असं म्हटलं जातं की त्यांचा मुंबई आणि थोड्या प्रमाणात विदर्भ सोडला तर बाकी सगळीकडे पवार इम्पॅक्ट आपल्याला दिसतो. म्हणजे पश्चिम महाराष्ट्र तर बालेकिल्ला आहेच, पण इव्हन कोकणामध्ये सुद्धा, रत्नागिरीमध्ये सुद्धा, म्हणजे ते कृषीमंत्री असताना फळबाग योजना असेल त्याचा फायदा. तर तुम्हाला पवारांच्या कोकणाबद्दलच्या राजकारणाबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे आधीचं पण राजकारण जेव्हा ते मुख्यमंत्री होते किंवा केंद्रामध्ये कृषीमंत्री होते आणि आता जेव्हा अजित पवारांची फूट पडलेली आहे राजकीय दृष्टीने सुद्धा, काय पवारांचा रत्नागिरी आणि या सगळ्या परिसरावरती? कोकणामध्ये शरद पवारांचा पक्ष अतिशय दुबळा आहे. याचं मुख्य कारण असं आहे की शरद पवारांची विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसनंतरची जी काही राजनीती राहिलेली पक्षांतर्गत सुद्धा त्यांनी सगळ्या, पण राज्यपातळीवर जरी पाहिलं तर त्यांनी त्या ठिकाणचे सुभेदार उचलले आणि त्या सुभेदारांना बळ देऊन मग त्या सुभेदारांच्या माध्यमातून पक्ष तिथे उभा केला किंवा बांधला. कोकणामध्ये त्यांचा सुभेदार आधी गोविंदराव निकम होते, नंतर शेखर निकम होते. बरोबर. ते दोघंही, आता मी गोविंदराव तर निवडतले, पण त्यांचे चिरंजीव शेखर निकम हे अजितदादांबरोबर गेले. खाली सिंधुदुर्गामध्ये दीपक केसरकर राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले आणि त्यामुळे दीपक केसरकर त्यांचा तिथला एक पॉईंट पर्सन होता. आता तेही गेले. इकडे तटकरे पण गेले, इकडे तटकरे गेले आणि सामंत पण होते, ते सामंतही गेले आणि भास्कर जाधव पण होते. ते म्हणजे कारण पवारांची कार्यपद्धत अशी राहिली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किती मोठे असले तरी पवार हे सुभेदारांच्या बळावरच पक्ष चालवतात. म्हणजे राज ठाकरे जे म्हणतात की मोळी नेत्यांची मोळी, राज ठाकरेंची टीका मला या संदर्भात, कारण आधीच काँग्रेस पक्षात जोपर्यंत पवार त्यांनी काँग्रेस पक्ष कार्य करायचं कार्यपद्धती आहे त्यामध्ये सामान्य कार्यकर्ता, तळचा कार्यकर्ता तो वर चढत जातो आणि त्याची प्रगती होते राजकीय, ही गोष्ट राहिलेली आहे. पण राष्ट्रवादी तुम्ही पाहिले 99 सालनंतर तुम्हाला असं आहे की त्या जिल्ह्यातले तालेवार नेते हे उचलून पवार त्यांना हाताशी धरून आपलं बळ तिथलं वाढवत आलेलं आहे. बरोबर आहे. कुठलाही तुम्ही जिल्हा घेतला तरी कुठलाही तिथलं हे पण तेच त्यांनी कोकणामध्ये पहिल्या टप्प्यात यशस्वी केलं, पण जेव्हाही फाटाफूट झाली तेव्हा दोन्ही माणसं त्यांच्यापासून दूर गेली. नाही तर आत्ताही कोकणामध्ये सिंधुदुर्गात केसरकर आणि इकडे शेखर निकम राष्ट्रवादीचं नाव होतंच आणि चांगल्या तऱ्हेने होतं. काही काळ भास्कर जाधव पण होते, पण हे तिन्ही शिलेदार गेल्यावर
राष्ट्रवादी काँग्रेस पवारांची उघडी पडली कोकणामध्ये. कारण संघटनात्मक बांधणी हा प्रकारच नाही आहे त्यांचा कोकणामध्ये, ते नक्की नाही आहे. इतर ठिकाणी परंपरागत त्यांचे कार्यकर्ते आणि हे असल्यामुळे म्हणजे पवारांना मानणारा मोठा वर्ग हा पश्चिम महाराष्ट्रात पूर्वापार राहिलेला आहे. मग पवार कुठल्याही पक्षात जाऊ किंवा काही करू. कोकणात तशी परिस्थिती कधीच नव्हती. गोविंदराव निकम हे निवडून आले, ते काँग्रेसच्या तिकिटावर आले होते, पण नंतर ते पवारांचे एकनिष्ठ राहिले म्हणून ते पवारांचे, मग ते एकनिष्ठ राहिले म्हणून चिरंजीवही पुढे त्याच वाटेला गेले. पण इथं कोकणात पवारांचा म्हणून कार्यकर्त्यांचा एक संच असा कधीच निर्माण झाला नाही आजता काय. आणि अजित पवारांचे पण म्हणजे हेच चॅलेंजेस आहेत अजित पवारांना पण आता तिचं. अजित पवारांची आणखीन वाईट परिस्थिती आहे. म्हणजे शेखर निकम हे एवढं एकच त्यांचं आहे ना, तेवढं एकच आहे. बाकी काय आहे कोकणामध्ये अजित पवारांची. आणि शेखर निकमांची पण परिस्थिती तीच आहे की त्यांना आता ही लढाई बऱ्यापैकी अवघड जाणार आहे याच्यात. पण तरीसुद्धा त्यांचं स्वतःचं कार्यपद्धत, त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्व, त्यांचा स्वतःचा एकूण साधा सरळ स्वभाव, यामुळे त्यांना झुकतं माप मिळेल अशी अपेक्षा आहे. आणि त्यांच्यापुढे दुसरा आत्ता तरी तगडा उमेदवार दिसत नाही यांच्या बाजूने. सर म्हणजे कुठलीही निवडणूक असो, शेवटी ती जात धर्म म्हणजे एकूण अस्मितेवरती जाते. म्हणजे भाषिक अस्मिता असेल, प्रादेशिक अस्मिता किंवा धर्मजात. कोकणाचा जर विचार केला तर कुणबी समाज खूप मोठा आहे आणि तुम्हीच म्हटल्याप्रमाणे तो तसा तो बेदखल आहे किंवा तिथं तिलोरी कुणबी असं म्हटलं जातं. आत्ता जरांगेचं जे आंदोलन सुरू आहे मनोज जरांगेंचं, आणि त्याच्यातला मुख्य जो भाग आहे तो कुणबी प्रमाणपत्रांचा आहे की त्याच्यामुळं एक ढवळून निघालेलं वातावरण. पण पहिल्यापासून कोकणातले नेते, अगदी राणेंनी तर सुरुवातीला सांगितलं की आम्ही घेणार नाही, आम्ही 96 कोळी मराठी आहोत, आम्ही कुणबी घेणार. इतरही नेते अगदी या सुरात नसतील तरी विरोधच दिसतोय. तर हा विरोध का आहे ते सांगा, आणि याचा इम्पॅक्ट कोकणामध्ये फक्त रत्नागिरी नाही का नाही पडत आहे जरांगे आंदोलनाचा. बाकी प्रत्येक ठिकाणी जर बघितलं तर जरांगे फॅक्टर असणार आहे. लोकसभेला पण होता, विधानसभेला असं म्हटलं जातं. काही अपवाद वगळतात. आता विदर्भामध्ये पंजाबरावांनी दिली खूप वर्षापूर्वी, त्यामुळे तिथं कदाचित तेवढा मुद्दा नाही आहे. पण त्याच्या खालोखाल कोकण, तर कोकणामधलं जे जातवास्तव आहे कुणब्यांचं ते सांगा, आणि जरांगे इम्पॅक्ट विधानसभेला तरी आहे का नाहीच आहे. कोकणातली सामाजिक रचना आपण पाहिली ना, मग अगदी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तिन्ही जिल्हे, त्यातही रायगड आणि सिंधुदुर्गपेक्षा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मगाशी म्हटलं त्याप्रमाणे कुणबी समाज मोठ्या संख्येने आहे. लोकसंख्येच्या 50% जास्त तो आहे. पण त्याच्याच जोडीला दुसरा भाग असा आहे की मराठा समाज जो आहे हा पूर्वापार स्वतःला 96 कोळी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले सरदार, त्यानंतरच्या काळातले खोत, असा तो सगळा वर्ग राहिलेला आहे. म्हणजे शासनकर्ता, राज्यकर्ता वर्ग हा कोकणातला मराठा समाज हा कायम राहिलेला आहे, जसं इतर भागामध्ये आपल्याला दिसतं. आणि त्यामुळे कुणबी समाज हा अगदी दुसऱ्या बाजूला, म्हणजे कष्टकरी अल्पभूधारक शेतकरी म्हणजे कुणबी समाज. आणि त्यामुळे त्याला फार कसल्याच निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग नाही, त्याला निर्णय प्रक्रियेमध्ये समावेश त्याचा नाही. आणि मराठा समाज हा यात्रेत असल्यामुळे मराठा समाजाला कुणबी समाजाला आपल्याबरोबर घेणं हेच कमीपणाचं वाटतं कोकणामध्ये. म्हणजे कुणबी समाज त्यांच्याकडला घरगडी असतो, त्यांच्या शेतीवरचा मजूर असतो, त्यांच्याकडील इतर कामं करणार असतो, पण ते त्याला पंक्तीला बरोबर घेतील आजही अशी परिस्थिती अनेक ठिकाणी नसते. आणि त्यामुळे हा जो तालेवार मराठा समाज आहे तथाकथित, त्याला कुणबी मराठा हे नाव लावून म्हणजे सुद्धा झुरळ झटकल्यासारखे ते प्रतिक्रिया असते त्यांची, की हे लोक आमच्या मांडीला मांडल्यावरून कसे बसणार, आणि आम्ही यांचं नाव आमच्या याच्यापुढे जातीपुढे यांची जात लावून घ्यायची, चिकटवून घ्यायची, हे त्यांना पचनी पडणारीच गोष्ट नाही आजच्या पिढीला सुद्धा. आणि त्यामुळे कोकणामध्ये कुणबी मराठा ही संज्ञाच स्वीकारार्ह वाटत नाही या सगळ्या समाजाला. आणि जो खरं भरडला गेलेला याच्यामध्ये राहिलं, एकूण सामाजिक उतरणीमध्ये खालच्या पायरीवर राहिलेला समाज आहे, त्या समाजामध्ये आज त्या तऱ्हेचं समाजासाठी काम करणारं नेतृत्व नाही. इथं सेना भरपूर झाल्या, कुणबी सेना आजही विश्वनाथ पाटलांपासून निर्णायक कुणबी सेना आहेत. त्या कधी शिवसेनेबरोबर असतात, कधी भाजपबरोबर असतात, कधी काँग्रेसबरोबर असतात, कधी राणेंबरोबर असतात. सुरेश भाईजेंसारखे बहुजन विकास आघाडीचे नेत्यांची तीच परिस्थिती आहे. त्यामुळे जे कुणबी समाजाचे नेते, ते नेते म्हणजे शामराव पाहिजे कुणबी समाजातले शेवटचे नेते की ज्यांनी खरोखर समाजासाठी म्हणून, म्हणजे ते राजकीय पक्षाचे कार्यकर्ते किंवा नेते होते, पण ते न आणता त्यांनी समाजासाठी म्हणून चांगल्या तऱ्हेने काम करायचा प्रयत्न केला, त्या समाजाच्या उत्थानासाठी प्रयत्न केला. पण त्यानंतर त्या तिन्ही जिल्ह्यातले, त्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर फारच कमी, पण रायगड रत्नागिरी जिल्ह्यातले कुणबी समाजाचे नेते राजकारणातच जास्त दंग आहेत. आपल्या पोळीवर काय तो पोळून घेता येईल याकडेच त्यांचं लक्ष आहे. समाजासाठी काम ते अजिबात काही करत नाहीत. आणि त्यामुळे आणि त्यांना जणू काही ही रचना मान्य असल्याकच ते वागत असतात की मराठा समाज आणि आम्ही यांच्यामध्ये ही दरी
स्वाभाविकच आहे आणि अपेक्षितच आहे. मी याच्या विरोधातही त्यांनी कधी आजपर्यंत आवाज उठवला नाही की हे मराठा समाजाचे लोक आम्हाला तऱ्हेने दुय्यम वागणूक देतात. आणि त्यामुळे जरांगे पाटलांचा कुणबी मराठा ही जी संज्ञा आहे, संज्ञाच मुळात कुणबी समाजाला सुद्धा ती अशी वाटते की नाही असं कसं होऊ शकतं, खोतांबरोबर आम्ही कसं काय बसायचं, अशी जी दुय्यमपणाची भावना त्या तिथल्या कुणबी समाजात सुद्धा अजून आहे. दुर्दैव असं आहे की अनेक ठिकाणी मी पाहतो की गावामध्ये वाड्यांमध्ये कुणबी समाजाच्या लोकांना ओटीपडवीच्या पुढे आजही येऊ दिलं जात नाही. जेवणाच्या पंक्तीमध्ये ते बरोबर असतात असं नाही, अशी परिस्थिती आता आहे कोकणामध्ये, नाकारता येणार नाही. त्यामुळे त्या ठिकाणी जरांगे पाटलांच्या आंदोलनात सहभागी होणार कोण? तरीसुद्धा चिपळूणमध्ये काही मेळावे झाले, पण चिपळूणमध्ये त्यामुळे एकाच वेळी 2 मेळावे झाले, एक जरांगे पाटलांच्या विरोधातला आणि एक जरांगे पाटलांच्या बाजूचा. आणि त्यामुळे त्या तऱ्हेने जरांगे पाटलांचं आंदोलन कोकणामध्ये काही प्रभाव पडतो असं वाटत इम्पॅक्ट नाही. सर, या जोडीलाच जातीवर धर्माचा एक मुद्दा आहे. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये विशेषतः आपण बघतो की सगळीकडेच ध्रुवीकरण जे आहे ते खूप बघायला मिळतं, किंवा हिंदू मुस्लिम असेल. लोकसभेला सुद्धा आपण बघितलं की दलित मुस्लिम जी काही चर्चा होती तो कसा इकडे शिफ्ट झाला. आणि इंटरेस्टिंगली कोकणामध्ये हिंदू मुस्लिम भाईचाराची उदाहरणं दिली जातात. अगदी केळकर आडनावाचे पण मुस्लिम आहेत, तुम्ही स्वतः तुमच्या लेखामध्ये लिहिलेलं आहे. आणि दुसरीकडं राणेंचे जे पुत्र आहेत ते सध्या एकदम असे काय म्हणता येईल की या प्रकारचं राजकारण जे आहे, लव जिहाद किंवा अशा सगळ्या ह्याच्यामध्ये ते अग्रेसर असतात. कुठे अशी काही घटना घडली की पुढं असतात. पण मुळात कोकणात किंवा रत्नागिरीमध्ये हा मुद्दा आहे का, म्हणजे हिंदू मुस्लिम किंवा ध्रुवीकरण? सुदैवाने मी असं म्हणेन की कोकणामध्ये आजही हिंदू मुस्लिम संबंध खूप चांगल्या तऱ्हेने राहिलेले आहेत. त्याचं मुख्य कारण पूर्वापार यांचे आर्थिक व्यवहार, व्यापारी व्यवहार, उद्योगातले व्यवहार हे एकमेकांच्यावर अवलंबून असलेले आहेत. म्हणजे मच्छीमार क्षेत्रामध्ये इतरत्र असतील की अनेक ठिकाणी तुम्हाला हे लोक एकत्र काम करताना दिसतील. आता अलीकडल्या काळामध्ये असं नक्की झालेलं आहे, असा फरक नक्की पडलेला आहे. राष्ट्रीय पातळीवरचं जे वातावरण असतं त्या वातावरणाचा काही ना काही प्रभाव होतो. पण तरीसुद्धा आम्ही असं अभिमानाने सांगू शकतो की 92 साली बाबरी मशीद पडली तेव्हा जगात माफ करा देशामध्ये अनेक ठिकाणी दंगली झाल्या, पण कोकणात एकही दंगल झाली नाही. किंवा त्यानंतरच्या काळामध्ये गेल्या 30-35 वर्षाचा इतिहास काढला तर कोकणातल्या शहरामध्ये गावामध्ये हिंदू मुस्लिम दंगल नाही आहे. ज्या अनेक ठिकाणी वेळोवेळी झालेल्या आहेत छोट्या मोठ्या चुटपुट घटना का होईना, दगडफेक असेल, इतर काही असतील, अगदी काही तासात आटोक्यात आली असेल, पण झाले. कोकणामध्ये असं गेलं 30-40 वर्षात तुम्हाला गाव सापडणार नाही की जिथं हिंदू मुस्लिम दंगल झालेली नाही. किंबहुना रत्नागिरी शहरामध्ये असं ठिकाण आहे की जे दत्त मंदिराचा उत्सव असतो त्यात मुस्लिम सहभागी होतात आणि दर्ग्याचा उत्सव असतो त्यात हिंदू सहभागी होतात. आणि त्या ठिकाणी ते काही धार्मिक कार्यक्रमामध्ये सुद्धा दोन्ही पक्ष किंवा दोन्ही धर्माचे लोक गुण्यागोविंदाने सहभागी होतात. हे कलुषित करायचे प्रयत्न नक्की चाललेले आहेत, पण त्याला अजून तरी कोकणी जनतेने त्याचं श्रेय दोन्ही समाजाने दिलं पाहिजे, दाद दिलेली नाही. कोकणामधल्या गावोगावी तुम्हाला मुस्लिम मोहल्ले दिसतील, पण त्या मोहल्ल्यामध्ये तुम्हाला हिंदू घरी बाजूच्याच भिंती आड दिसतील. आणि त्या तऱ्हेने त्यांच्यामध्ये जे काही एकूण सहजीवन आहे ते कायम गेलं, पिढ्यानपिढ्या राहिलेलं आहे. आजही कोकणामध्ये किंबहुना मला माहीत नाही राज्याच्या इतर भागात, पण कोकणामध्ये आडनावानं तुम्ही मुस्लिम माणूस ओळखूच शकणार नाही. कारण कोकणातल्या मुस्लिम लोकांची कुटुंबांची आडनावं आजही पाटणकर, नाईक, मोडक, केळकर अशी आहेत. त्यामुळे ते ओळखताच येत नाही की आडनावावर नाही, जे की इतर ठिकाणी आपल्याला दिसतं की ती नावं आडनावं सुद्धा मुस्लिम झालेली आहेत. त्यामुळे तो जो धागा आहे तो तसाच पुढे आलेला आहे. केवळ त्या काळामध्ये जे काही धर्मांतर असेल त्यामुळे ते त्या पद्धतीने त्यांचं धर्माचरण राहिलेलं आहे. बरोबर आहे. त्यामुळे सुदैवाने आज तरी असं दिसतं की कोकणामध्ये हिंदू मुस्लिम या तऱ्हेची कटुता नाही आहे. काही प्रमाणामध्ये कदाचित काही अंशी संशयाचं धुकं असेल, पण ते त्या टोकाला गेलेलं नाही की ज्यामुळे त्यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण व्हावं किंवा काहीतरी कटुता निर्माण व्हावी. करेक्ट. म्हणजे इतर ठिकाणी जे ध्रुवीकरण बघायला मिळतं ते कोकणामध्ये अजूनही झालेलं नाही. आणि अनेक ठिकाणी त्यांचे एकमेकांकडे जाणं येणं, आर्थिक व्यवहार, कौटुंबिक नातं असं खूप मोठ्या प्रमाणात. अगदी अलीकडे तुम्ही कधी तो ऐकलं असेल, गद्रे मरीन एक्सपोर्ट्स कंपनी आहे, त्यांनी ते सुरिमी उत्पादन जे करतात त्याचे 30 वर्ष पूर्ण झाली. त्याचा जो कार्यक्रम झाला त्यात त्यांचे मुख्य पुरवठादार मुस्लिम मच्छीमार आहेत आणि ते अगदी गळ्यात गळे घालून आनंद साजरा करत होते. आणि सगळीकडे आहे म्हणजे या तऱ्हेचे व्यवहार आणि त्या तऱ्हेचे संबंध, आणि ते पुढे पुढे जपलेले आहेत. इच्छा किंवा प्रार्थना एवढीच आहे की त्याच्यात या लोकांनी अजून विष कालवलं. बरोबर आहे. अलीकडे काही घटना अशा घडल्या ज्यातनं वातावरण तणाव निर्माण झाला होता की
जे काही मेलेली जनावरं असतात किंवा हे केलेली जनावरं असतात गोवंशाची, ती नेताना त्याचे काही अवयव कुठेतरी सापडले आणि त्याच्यावरनं वातावरण पेटवण्याचा प्रयत्न हिंदू संघटनांनी केला. रत्नागिरी शहरात सुद्धा मोर्चे निघाले, पण त्या 2 तासापुरतंच तिथे जे काही तणाव असेल तेवढा राहिला. नंतर पुन्हा त्या मोर्चाचा ज्यांना तो अपेक्षित प्रतिसाद होता किंवा प्रतिक्रिया होती ती उमटलेली नाही. बरोबर. त्यामुळे प्रयत्न चाललेत का आता प्रयत्न सुरू झालेले आहेत, ते वाढवले जात आहेत, पण सुदैवाने अजून दोन्ही समाजाकडून त्या तऱ्हेची प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद दिला जात नाही, ही जमेची बाजू आहे. बरं. ते बळी न पडल्यामुळे ते सोशल फॅब्रिक टिकून आहे. सर शेवटी जाता आता आपण राजकीय सामाजिक सगळी स्थित्यंतर बघितली, पण संस्कृती कोकणची जे खाद्य संस्कृती तर आहेच, पण तिकडचे म्हणजे गणपती असेल किंवा शिमगा असेल, हे महत्त्वाचे सण आहे, त्याचं एक वेगळं महत्त्व आहे. आणि हे यासाठी विचारतो की आपण बऱ्याच वेळा बातम्या देताना पण दशावतार, दुर्दैवाचे दशावतार किंवा शिमगा, म्हणजे राजकारणामध्ये शिमगा झाला किंवा हे सगळं आहे, तर हे नमन, खेळे, शिमगोत्सव किंवा याच्यामध्ये तुम्ही काही स्थित्यंतर पाहताय का इतक्या सगळ्या याच्यामध्ये? म्हणजे शेवटी जातात, कारण की हे याच्याबद्दल पण एक जिव्हाळा आहे सगळ्या माणसांना. कोकण म्हणजे काय, तर हे सगळं आहेच, पण कोकणातले जे सगळे म्हणजे तिथला गणपती असेल, तिथला शिमगा असेल किंवा दशावतार, खेळे, नमन, हे याच्याबद्दल पण एक खूप आस्था आहे. तर याच्यामध्ये पण तुम्ही काही म्हणजे गेल्या 40-50 वर्षामध्ये स्थित्यंतर बघताय का? स्थित्यंतरा वरकरणी आहेत, पण कोकणाच्या गणेशोत्सव आणि शिमग्याचं वैशिष्ट्य की ते जास्ती धार्मिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक स्वरूपाचे राहिलेले आहेत. म्हणजे कोकणामध्ये गणेशोत्सव हा जो काही चालतो तो घरोघरचा गणपती हा जास्त महत्त्वाचा याचा असतो. आणि सार्वजनिक गणेशोत्सव कोकणामध्ये जवळजवळ नाही. म्हणजे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की संबंध रत्नागिरी जिल्ह्यात म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळी 150 सुद्धा नाही. रत्नागिरी शहरामध्ये 25 ते 30 आहेत आणि त्यातली निम्मी सरकारी गणेशोत्सव मंडळ आहेत. त्यामुळे कोकणातला गणेशोत्सव हा पूर्णपणे कौटुंबिक पातळीवरचा असतो, जिथं साधारण जिल्ह्यामध्ये 1.5 ते 2.25 लाख गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना होते. आणि त्या पद्धतीने काहींचा 1.5 दिवस तर जास्ती करून गौरी गणपती विसर्जन हा कोकणातला जास्त मोठा सण असतो. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कौटुंबिक पातळीवर लोक सहभागी होतात, त्याचबरोबर वाडी वस्तीच्या पातळीवर सहभागी होतात. तुम्ही मगाशी जो उल्लेख केला नमन खेळ, त्याच्या जोडीला गणेशोत्सवामध्ये जाखडी हा जो काही नृत्य प्रकार आहे कोकणातला तो तुम्हाला वाड्या वस्त्यांवर पाहायला मिळतो. आणि त्यातनं लोक एकमेकाच्या घरी जाणं, त्या ठिकाणी घरोघरी ते नृत्याचे कार्यक्रम होणं, त्या वाडीतल्या तरुण मंडळींचे, किंवा इव्हन संध्याकाळी आरती जी असते ती कोकणात तुम्हाला अनेक ठिकाणी असेल की वाडीतले जे रहिवासी आहेत ते रहिवाशांचा गट प्रत्येक घरी फिरून आरत्या करतात आणि ते आरतीचे कार्यक्रम होतात. म्हणजे मी माझ्या घरात माझ्या बायकांनी 2 मुलं मिळून 4घांनी आरती करतो हे चित्र तुम्हाला कोकणात कुठल्याही घरात दिसणार नाही, जे शहरात सरसकट असतं. कोकणातला गणेशोत्सव आहे तर याचा सांस्कृतिक, कौटुंबिक, धार्मिक असं खूप वेगळं स्वरूप. तिकडे शहरामध्ये डीजे, डॉल्बी आणि हा सगळा जो काही ते कोकणात तिकडे अजिबात रत्नागिरी शहरात यायला लागलं. पण असलं शहर वगळता बाकी तुम्ही थोडं एक 5 किलोमीटर बाजूला गेलात की तुम्हाला या तऱ्हेचं धार्मिक, सांस्कृतिक, कौटुंबिक अशा तऱ्हेचा गणेशोत्सव हा पाहायला मिळतो. अजूनही जेव्हा कोकणातनं चित्र येतात किंवा फोटो येतात तेव्हा असं पाठ धरून म्हणून म्हटलं की ते श्रद्धेचा विषय खूप मोठ्या प्रमाणात आजही गणपती हा कोकणामधला आहे आणि त्याचं स्वरूप त्यामुळे खूप वेगळं आहे. आणि मी तर त्याला म्हणतो की कोकणचे 2 राष्ट्रीय उत्सव आहेत, शिमगा आणि गणपती, की बाकी दिवाळीला कोकणी माणूस तुम्हाला घरी यायचे हट्ट करताना दिसणार नाही, घरात दिसणार पण नाही. शेतकरी तर बिचारा त्या काळात कापणीमध्ये गुंतलेला असतो की दिवाळीच्या ऐन हंगामामध्ये. त्यामुळे दिवाळी हा कोकणातला मुख्य सण नाही. कोकणातला मुख्य सण हे 2 राहिलेत. शिमग्याचं स्वरूप तसंच असतं, गावोगावच्या शिमग्यांचं स्वरूप वेगळं असतं, त्याचा कालावधी वेगळा वेगळा असतो. वाड्या वस्त्यांवरती ते साजरे केले जातात, पण त्यालाही धार्मिक आणि या तऱ्हेचं बैठक जास्त चांगली असते. शिमग्याच्या सुद्धा शिंपणं म्हणून कोकणातला एक कार्यक्रम असतो, तोही याच तऱ्हेचा असतो, ज्याच्यामध्ये उत्तम प्रकारचे नृत्य आविष्कार होतो. फरक स्थित्यंतर असेल तर एक झालेलं की गाणी बदललेली आहेत, रचना बदललेल्या आहेत, त्याच्या चाली बदललेल्या आहेत, त्याच्यावर हिंदी मराठी लोकप्रिय गाण्यांचा चालींचा प्रभाव पगडा दिसतो. त्या तऱ्हेचे आमच्या इकडे त्याला बुवा म्हणतात, त्याचे गाणारे बुवा कमी झालेले आहेत. ही तरुण मंडळी त्यांच्या पद्धतीने गाणी म्हणतात. पण ही जी काही कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमांचं स्वरूप अजूनही बदललं. ते कार्यक्रम आपल्याला वाड्या वस्त्यांवर या काळात होताना दिसतात आणि तेच कोकणातल्या गणेशोत्सव आणि शिमग्याचं मुख्य आकर्षण असतं. त्यामुळं जो मूळ गाभा किंवा आत्मा आहे तो कायम ठेवलेला आहे. सर खूप धन्यवाद. तुम्ही कोकणचं सगळंच म्हणजे कोकणचा विकास असेल, पर्यावरण असेल, त्याच्यामधली जी गुंतागुंत आहे ती उलगडून दाखवली. राजकारण जे आहे ते कशा पद्धतीनं बदलत गेलेलं आहे आणि एक लिडरशिपची वानवा कशी आहे अजूनही ते पण तुम्ही सांगितलं. आणि इतर पण
सांस्कृतिक वगैरे सगळे संदर्भ देत. तुम्हाला ही सगळी जिल्ह्याच्या राजकारण या सिरीजमधली रत्नागिरी जिल्ह्यावरची चर्चा कशी वाटली? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि बघत राहा. पुढच्या भागामध्ये आपण आणखीन एका नवीन जिल्ह्यासह भेटणार आहोत. तोपर्यंत बघत राहा बोलबेडू.